Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अम्बा विमलमति दे जग सिर मोर बनाए भारत वह बल विक्रम दे हंसवाहिनी ज्ञानदायिनी अम्बा विमलमति दे साहसशील हृदय में भर दे जीवन त्याग तपोमय कर दे साहसशील हृदय में भर दे जीवन त्याग तपोमय कर दे संयम सत्य स्नेह पावन दे स्वाभिमान भर दे विमलमति दे लव कुश ध्रुव प्रल्हाद सीता सावित्री दुर्गा माँ फिर घर घर भर दे हंसवाहिनी ज्ञानदायिनी अम्ब विमलमति दे हे हंसवाहिनी ज्ञानदायिनी अम्ब विमलमति दे अम्ब विमलमति दे अम्ब विमलमति दे। अंतिम पुष्प आहे या वर्षाचं त्यात आपण गुंफत आहोत. सन्माननीय अध्यक्षा, सन्माननीय व्यासपीठावरील आपल्या प्रमुख वक्त्या, उपस्थित मान्यवर श्रोतृवर्ग, आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करून आजचं प्रास्ताविक तसंच पाहुण्यांची ओळख आणि आभाराचं थोडक्यात कार्य करून आपण ज्यांना ऐकायला आले आहोत हे आपल्या प्रमुख वक्त्या, विषय खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना एवढं भरून पावलं की आजचा जो विषय आहे
तो आजच्या काळाची गरज आहे. तरुण वर्गांना कसं प्रेरित केलं जाईल, विषयच असा आहे. मी न सांगता, आपली उत्सुकता न वाढवता त्यांच्याकडे जेव्हा आपण ऐकू तेव्हा ते आपल्याला कळेलच. तर आज संजीवनी व्याख्यानमालेचे 15 वर्ष हे सातत्याने व्याख्यानमाला चालू आहे. याचं हे अंतिम पुष्प आपण गुंफत आहोत. आपला आजचा विषय स्टार्टअप एक मानसिकता. यासारखे विविध विषय, व्याख्यानासारखेच विविध विषय, विविध उपक्रम आपली संजीवनी परिवार आपल्यासाठी नेहमी राबवत असते. आता आणि आपण हे सगळे ह्या गोष्टीशी परिचित आहोत. संजीवनी परिवाराचे उपक्रम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. व्याख्यानमाला हे त्यांचं सिरपेच आहे. त्याचबरोबर गरजू रुग्णांसाठी मेडिकल फंड म्हणा किंवा स्त्रियांसाठी विविध शिबिरे, स्त्रियांच्या आरोग्यासाठी विविध काळजी, तसेच विद्यार्थी जो आपला भावी आधार आहे, या भावी आधारासाठी, या विद्यार्थ्यांसाठी ते विविध उपक्रम राबवत असतात. त्यातलंच वक्तृत्व स्पर्धा. आपल्याला माहिती आहे की 2 शब्द इथे स्टेजवर उभं राहून बोलणं किती कठीण असतं. आपण गप्पा मारताना खूप बोलतो आणि खूप काही सांगतो, पण तेच जर आपल्याला स्टेजवर येऊन सांगितलं की 2 शब्द बोला, लगेच आपले हातपाय लटपटायला लागतात, आपल्याला घाम फुटतो. आणि ह्याचं कारण काय आहे की आपल्याला लहानपणी व्यासपीठ मिळालेलं नाही. जेव्हा लहानपणापासूनच मुलांना व्यासपीठ मिळतं आणि मुलं जेव्हा तिथे स्टेजवर जाऊन बोलतात, तेव्हा ही जी स्टेजची, व्यासपीठाची भीती जी आहे ती आपोआप निघून जाते. आणि मग ते मूल आपले विचार ओघवतेपणाने मांडतो. वक्तृत्व स्पर्धेला जे आपण उपस्थित होतो त्यांनी पाहिलं असेल की आपले लहान मुलं मोठे मोठे विषय अगदी लिलया पेलतात आणि असं काही बोलून जातात की आपण अवाक होतो, अरे ही छोटी छोटी मुलं काय बोलतायत. आणि हे सगळं, हे व्यासपीठ निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. शालेय जीवनामध्ये, शाळेत सगळ्यांनाच व्यासपीठ मिळत नाही. मी एक शिक्षिका असल्या मला माहिती आहे की ठराविक मुलंच जी बोलतात त्यांनाच विविध स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळतो. आणि मग काही मुलांना इच्छा असून भीतीपोटी, लाजेपोटी ते पुढे येऊ शकत नाही. आणि संजीवनी परिवाराने हे बरोबर जाणलेलं आहे. आणि समाजातील प्रत्येक मुलाला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन किंवा वेगवेगळ्या उपक्रमात त्यांना संधी देतात. त्यातलं आणखीन एक म्हणजे वाचनालय. 2 वर्षापासून संजीवनी परिवाराने उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांसाठी स्थिर वाचनालय सुरू केलेलं आहे. आणि हा उपक्रम इतका स्तुत्य आहे की वाचाल तर वाचाल. ज्ञानार्जनाचं आणि बुद्धीचं खाद्य म्हणजे वाचन. वाचन हा उत्तम गुरु आहे हे मी आपल्याला सांगायला नको. आणि ही मेघ बरोबर त्यांनी ओळखलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की आधुनिकता, आता मोबाईल, कॉम्प्युटर, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत, कशाला पुस्तकाची गरज आहे. बटन दाबलं की सगळं वाचायला मिळतं, सगळं ज्ञान मिळतं. पण ते तात्पुरतं असतं. वाचन हे इतकं महत्त्वाचं, परिणामकारक असं साधन आहे की ज्यानं आपलं ज्ञान वृद्धिंगत होतंच, त्याचबरोबर आपल्याला विविध विषयाची ओळख होते. आणि आपण सर्वांगीण आपला जो विकास आहे तो वाचनामुळे होतो. आणि ह्यासाठी बोळिंज, उमराळा आणि भुईगाव या 3 गावामध्ये हे वाचनालय चालू आहे. आणि पुढे प्रत्येक गावामध्ये असं वाचनालय व्हावं अशी संजीवनी परिवाराची मनीषा आहे. आणि ही मनीषा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे. विशेष म्हणजे महिला वर्ग यांनी या वाचनालयामध्ये जाऊन तिथे येणारी पुस्तकं मुलांना वाटून, त्यांच्याकडून वाचून घेऊन पुन्हा त्यांना ती परत करायची आहेत. आणि नवीन पुस्तकं त्यांना प्रोव्हाइड करायची आहे. आणि ही एक सुटकेस भरून पुस्तकं प्रत्येक वाचनालयापर्यंत संजीवनी परिवाराची आपले सदस्य तिथपर्यंत पोहोचवणार आहेत.
तर जास्तीत जास्त मुलांनी आणि जास्तीत जास्त पालकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. तसेच वृक्षारोपण हा पर्यावरणाचा महत्त्वाचा अंग. हे वृक्षारोपण करणं, त्याचं वृक्ष संवर्धन करणं आणि आपली हरित वसई, हरित महाराष्ट्र, हरित भारत असा हरित विश्व तयार व्हावं, हे वृक्ष लावून आपले परिवाराचे सदस्य त्यांचं संगोपन करत असतात. त्यांचे उपक्रम सांगावे तेवढे कमी आहेत. 10वी 12वी ह्या मुलांचा मेळावा घेतला जातो, कौतुक मेळावा घेतला जातो आणि ह्या 10वी 12वीच्या मुलांना त्यांनी केलेल्या कार्याचं त्यांचं कौतुक केलं जातंच आणि त्याबरोबरच त्यांना पुढील भावी जीवनामध्ये कोणकोणते मार्ग आहेत याच्याविषयी चर्चा करून त्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत, त्यांना जे व्हायचं आहे त्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. तसंच महिलांसाठी कॅन्सर निदान शिबिर राबवलं गेलं. असे संजीवनी परिवाराचे अनेक MPSC UPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, त्यासाठी विविध वक्ते बोलवून त्यांचं मार्गदर्शन करणं, संदीप साळुंके, अविनाश धर्माधिकारी अशा दिग्गज लोकांना बोलवून मुलांना मार्गदर्शन केलं जातं. तर असं हे विद्यार्थीप्रेमी, महिलाप्रेमी समाजामध्ये प्रबोधन करून समाजाला जास्तीत जास्त पुढे आणण्यासाठी हा परिवार, आपला परिवार झटत असतो. त्याचप्रमाणे आजचा जो आपला विषय आहे, मॅडम मृदुला बर्वे यांचा आजचा विषय स्टार्टअप एक मानसिकता. हल्लीची पिढी जी आहे, नवीन पिढी जी आहे, त्यांना नोकरी करणं आवडत नाही. सुरुवातीला जातात, नोकरी करतात, पण ते तिथे रमत नाहीत आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं एक स्टार्टअप असावं, आपण एक तरी बिझनेस ऑनलाईन काढावा आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि अशाच धडपडीतनं मॅडमनी सुद्धा इंजिनियर असून 8 वर्ष नोकरी केली. नोकरी पण चांगल्या पोस्टवरती SDFC सारख्या बँकेत त्यांनी नोकरी करून तिथे उच्च पदस्थ असताना सुद्धा 8 वर्षानंतर त्या थांबल्या आणि त्यांना वाटत होतं, त्यांचं जे मन खतखतत होतं की काहीतरी स्टार्टअप आपण करावा आणि त्यातनं जन्म घेतला ओ पंडित. ओ पंडित ही त्यांची वेबसाईट आहे आणि ह्या ओ पंडित वेबसाईटवरनं आणि ह्या त्यांच्या बिझनेसवरनं ते आपल्याला पूर्ण आपले हिंदू धर्माचे, भारतीय संस्कृतीतले जे जे विधी आहेत ते विधी कशा पद्धतीने केले पाहिजेत आणि विधी करण्यामागे शास्त्र आहे. आपले विधी नुसतं थोतांड नसून किंवा हे काय करायचं, हे कशासाठी करायचं, या प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे उत्तर आहे. त्यांच्याकडे 200 गुरुजी आज या व्यवसायामध्ये कार्य करतायत आणि जवळजवळ हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र ते आपल्याला समजून सांगतील आणि त्यांचा विषय इतका एक्साइटिंग आहे की त्या बोलायला लागल्या की आपल्याला कळेल की खरोखरच सामवेदी परिवाराचे आभार मानावे तेवढे थोडे की असे वक्ते आपल्याला त्यांनी आणून दिले. आज त्या आपल्याशी बोलणार आहेत, त्यांचं ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. त्याआधी थोडक्यात आपलं जे आभाराचं कार्य आहे ते मी करून त्यांना माईक देणार आहे. आजच्या या व्याख्यानमालेचं आत्तापर्यंत 15 वर्ष सामवेदी ब्राह्मण संघाने आपल्याला हे पटांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जयमुनी पतपेढी, बसिन कॅथलिक बँक, वसई जनता बँक यांचे पण आपण आभारी आहोत. त्रिलोक साऊंड सिस्टीम ही नेहमीच चांगली व्यवस्था माईकची आणि आपला आवाज आपल्यापर्यंत पोचवण्याची जी व्यवस्था करतात त्याबद्दल धन्यवाद. किशोर नाईक नेहमीच मंडप आणि ही सगळे व्यवस्था जी आहे ही किशोर नाईकांची असते, तर त्यांचेही आभार.
तसेच विष्णू गोपाळ पाटील हे आपल्याला केळीचे खांब उपलब्ध करून देतात, मांगल्याचं प्रतीक, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आपल्या इथे उपस्थित असलेल्या श्रोतृवर्गांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार आहेत. पण मला वाटतं आपणा सर्वांच्या ऋणात राहणं आम्हाला आवडेल आणि असंच ऋण आपण नेहमी आमच्यावर करावं आणि भरघोस अशी उपस्थिती नेहमी असते तशीच वृंदीगत व्हावी. तसेच तुम्ही येत राहा आणि आपले हे कार्यक्रम जे आहेत ते सक्सेस करा. कार्यक्रमाचं यश वक्त्यांवर असतं, मॅनेजमेंटवर असतं, त्याहीपेक्षा आपल्यासारख्या जाणकार श्रोतृवर्गाचं असतं. तेव्हा आपण असेच या, आम्हाला सहकार्य करा, आम्ही आपले नेहमीच ऋणी राहू. तसेच काही चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तरी सगळ्यांचे आभार आहेत. आणि एक छोटीशी गोष्ट म्हणजे काल अपरिहार्य कारणामुळे आणि कार्यबाहुल्यामुळे आपले जे वक्ते होते ते ऐनवेळी इथे पोचू शकले नाही आणि त्यामुळे कालचं व्याख्यान आपल्याला रद्द करावं लागलं. त्याबद्दल मी संजीवनी परिवारातर्फे दिलगिरी व्यक्त करून माझं प्रास्ताविक थोडक्यात संपवते. धन्यवाद. आणि मॅडम, मी आता व्यासपीठाचा ताबा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आपण सर्व उपस्थित राहिला. एका रविवारची संध्याकाळ आज इथे इथे आलात, इथे स्पेंड करण्यासाठी आलात, भेळपुरी वगैरे पाणीपुरी सगळं सोडून वगैरे. सो मी खरंच तुमचे खूप आभार मानते. आभाराचं बोलणं पटकन संपून टाकते म्हणजे आपण मुख्य विषयाकडे जाऊ शकतो. पण जेव्हा आम्ही कारमध्ये मला घ्यायला आले होते पाटील सर, तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की हे सामवेदी ब्राह्मण मंडळातर्फे ह्याच्यात खूप कार्य केलं जातं आणि कुठेतरी मी मनातल्या मनात त्या वेदपुरुषाचे म्हणजे ब्रह्मदेवाचे खरोखरी मनापासून आभार मानले की अशा पद्धतीचं एखादी कम्युनिटी एवढी छान पद्धतीने अशा व्याख्यान मला अरेंज करते आणि तिथे ओ पंडित सारख्या एरियातून आलेल्या मला बोलण्याचा चान्स मिळावा, हा एक मी नक्कीच फार मोठा शुभयोग मानते माझ्यासाठी. मला लोक सुपरस्टिशियस म्हणतील किंवा काही म्हणतील, पण ह्या सगळ्यावर माझी अतिशय श्रद्धा आहे आणि मला असं वाटतं की हा खरोखरी खूप शुभयोग आहे माझ्यासाठी, माझ्या पुढच्या करिअरसाठी. सो एवढं बोलून मी आपल्या मूळ मुद्द्याला सुरू करते. स्टार्टअप हा सध्या एक खूप फॅशनेबल वर्ल्ड झाला आहे. म्हणजे कदाचित तुमच्यापैकी आय एम व्हेरी शुअर अबाउट इट 10% लोकांनी तरी असा विचार केला असेल की मी बहुतेक अशी प्रॉपर वेस्टर्न फॉर्मल्समध्ये वगैरे येईन बिकॉज मी स्टार्टअपबद्दल वगैरे बोलायला आली आहे. पण तसं काही ॲक्च्युअलमध्ये नसतं. म्हणजे मी काही गोष्टी अतिशय सत्य बोलणार आहे, तुम्हाला आवडू दे किंवा न आवडू दे, पण अतिशय सत्य बोलणार आहे. फक्त वेस्टर्न फॉर्मल्स घातले, फाडफाड इंग्लिशमध्ये बोललं की एक छानशी स्टार्टअप होते आणि मग फटाफट फंडिंग रेज होतं आणि मग आपण सडनली नालासोपाऱ्यातून मलाबार हिल्समध्ये शिफ्ट होतो वगैरे. हे सगळंच होत आणलं आहे. असं काहीही होत नाही. आणि इनफॅक्ट मी म्हणेन असं जर काही झालं तर कुठेतरी काहीतरी चूक होती आहे. ह्याच्याबद्दल मी 100% खात्री आहे मला की कुठेतरी काहीतरी चूक होती आहे. म्हणून एवढ्या फास्ट तुमचा प्रगतीचा आलेख गेलेला आहे. एखादी गोष्ट जी लॉंग टर्म असते ती खूप स्लो असते आणि ती तशाच पद्धतीने डेव्हलप होत जाते आणि स्टार्टअप हा पण तशा पद्धतीचाच मुद्दा आहे. त्यामुळे मला तुम्ही उपस्थित असलेल्या लोकांमधली जी मला वयाचा पूर्ण आलेख दिसतोय, मी ॲनालिटिक्स बॅकग्राऊंडमधून येते त्यामुळे इथे आल्या आल्या फटाफट सगळा ॲनालिसिस होऊन जातो. सो अनेक तरुण लोक आलेली आहेत, काही जण शाळेतली आहेत असं वाटतंय मला पटकन लक्षात आलं की पुढच्या काही सीट्स पण एम्प्टी आहेत. सो अ लॉट ऑफ बॅक बेंचर्स आर देअर. सो दॅट इज समथिंग विच शुड नॉट हॅपन. जर तुम्हाला स्टार्टअपसारखं काही करायचं असेल यू हॅव टू टेक द लीड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. LEAD लीड. यू हॅव टू टेक द लीड. आम्ही जेव्हा विषयाबद्दल
छोटंसं एक डिस्कशन केलं होतं की कशा पद्धतीने विषय ठेवावा. तर तेव्हा आम्ही असं ठरवलं की स्टार्टअप एक मानसिकता असाच आपण विषय ठेवूया. कारण मला असं कुठेतरी वाटतं की कुठलीही स्टार्टअप आणा तुम्ही, म्हणजे ती ॲपल पण एका वेळेला स्टार्टअपच होती किंवा फ्लिपकार्ट घ्या किंवा कुठलीही घ्या, ती कुठेतरी आपल्या मनात पहिल्यांदा रुजते आणि मगच ती प्रत्यक्षात कागदावर उतरते आणि मग ती त्या कागदाच्या बाहेर येऊन खोलीमध्ये येते आणि मग ती ऑफिसमध्ये येते. हा असा त्याचा प्रवास असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही स्वतःचं काहीतरी करायचं असं जेव्हा वाटत असेल तेव्हा आधी ते मनात रुजतं. आधी उंच माझा झोका खूप तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिली असेल. त्याचं जर पूर्ण गाणं तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फुल होते. आधी ते बीज तुमच्या मनात आलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी पुढे काहीतरी होण्याची पुसटशी शक्यता आहे. ते सुद्धा खूप प्रयत्न असतात. त्यामुळे ओ पंडित मध्ये मध्ये माझं थोडंसं ओ पंडितचं येणारच आहे, कारण ते सांगितल्याशिवाय माझा मुद्दा तुम्हाला समजणार नाही. माझं शिक्षण BE कम्प्युटर्स सेंट फ्रान्सिसमधून झालं आणि मी हार्डकोर नर्ड म्हणतात तशी कोडर होते पहिल्यापासून. म्हणून बहुतेक मी माझ्या आयुष्यातला पहिला फर्म निर्णय जो घेतला कॉन्फिडेंटली तो असा होता की मी MBA करणार नाही. माझे आईबाबा खूप शॉक्ड होते ते की तुला कॅटमध्ये एवढं पर्सेंटाईल आहे आणि सगळे MBA करत आहेत, तुझे सगळे भाऊ बहिणी पुढे जातील, तू अशीच राहशील वगैरे वगैरे. सो मी त्यांना म्हटलं तुम्ही मला कन्व्हिन्स करा की मी का केलं पाहिजे. मला कोडिंग आवडतं, मला जॉब मिळालेला आहे आणि मला नाही वाटत की मी 4 वर्ष कोडिंग शिकल्यावर मी कुठेतरी 2 वर्ष MBA शिकून मार्केटिंगमध्ये जाईन. म्हणजे ते 3 Idiots सारखं झालं. इंजिनियर हो के MBA करके बैंक में जॉब कर रहा है. ते असं काहीतरी माझं होईल आणि आय नीड टाईम, मला एवढ्यात हा निर्णय घ्यायचा नाही आहे. सो कुठेतरी ते पहिलं पाऊल जे होतं ते त्या क्षणी पडलं होतं की यू हॅव टू बी व्हेरी फर्म ऑन व्हॉट यू आर गोइंग टू डू विथ युअर लाईफ. मग एखादा महिना असाच गेला म्हणून काही फरक पडत नाही. आपल्यासाठी 1 महिना असतो, ह्या लोकासाठी ब्रह्मलोकासाठी 1 सेकंद पण झालेला नसतो, एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याकडे अंधार असतो, तिकडे कुठेतरी सकाळ पण असते. सो असं काही ओव्हरनाईट होत नाही. पण एक निर्णय जर घाईत घेतला तर मात्र त्याचे रिपरकेशन्स जे म्हणतो, जे परिणाम असतात ते खूप खूप होतात आणि मग ते निस्तरायला फार वेळ जातो. आणि आपल्यालाच नाही, आपल्या सगळ्या कुटुंबाला निस्तरावं लागतं, आपल्या होणाऱ्या कुटुंबाला निस्तरावं लागतं, सगळ्यांना निस्तरावं लागतं ते. सो जेव्हा केव्हा स्टार्टअप सुरू करतो आपण तेव्हा व्हॉट इन्स्पायर्स यू टू डू दॅट पर्टिक्युलर थिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. अतिशय महत्त्वाचं आहे की त्याच्यामागे तुमचं इन्स्पिरेशन काय आहे. जसं मी अनेक स्टार्टअप इव्हेंटमध्ये ह्या मुद्द्यापासूनच सुरुवात करते ॲक्च्युली, की मला माझ्या जॉबमध्ये अतिशय कंटाळा आलेला आहे किंवा माझा मॅनेजर मला चांगलं अप्रेझल देत नाही किंवा फॅशन वाटते की मी काहीतरी करते आहे मस्तपैकी काहीतरी वेगळं ऑनलाईन. तो ओ सगळ्यांच्या आवडतीचा झाला आहे, ऑनलाईन असलं पाहिजे आपलं सगळं, त्यामुळे म्हणून करते आहे. यू आर ऑन रॉंग पाथ बिकॉज ऑल दीज थिंग्स आर नॉट इम्पॉर्टंट. माझा आत्तापर्यंतचा अनुभव, वैयक्तिक अनुभवसुद्धा आणि मी जे काही बाहेर पाहिलेलं आहे त्याचा अनुभवसुद्धा असा आहे की जी माणसं त्यांच्या जॉबमध्ये अतिशय सक्सेसफुल असतात ती लोकच सक्सेसफुल स्टार्टअप करू शकतात. बिकॉज ते जेव्हा त्यांच्या जॉबमध्ये चांगले परफॉर्म करतात तेव्हा जॉबच्या बाहेर येऊन पण तेवढंच चांगलं परफॉर्म करतात, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं परफॉर्म करू शकतात. सो मला माझ्या जॉबचा कंटाळा आला आहे. मी 8 to 5 काम नाही करू शकत, मी एवढ्या लांब ट्रॅव्हल नाही करू शकत, म्हणून मला आपलं काहीतरी स्वतःचं सुरू करायचं आहे. हा अतिशय अतिशय चुकीचा पाथ आहे. सुरुवातच चुकीची झाली आहे. म्हणजे मस्त कुठल्या तरी छान मसाले भातात खडा आला तोंडात, असं झालं ते की छान खायला काहीतरी निघाले होते आणि एकदम पहिल्या घासात खडा आला, मिठाचा तो सुद्धा, तसा प्रकार झाला. सो व्हॉट इन्स्पायर्स यू टू डू युअर स्टार्टअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा ओ पंडितसारख्या गोष्टीमध्ये मी वळायला सुरुवात केली तेव्हा खूप लोकांनी मला विरोध पण केला की तू कुठे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मग पौरोहित्यातली तुझी काही बॅकग्राऊंड आहे का, घरी कोणी गुरुजी वगैरे त्या फॅमिलीतली आहेस का तू. आणि असं माझं काहीच नव्हतं, माझी पाटी पूर्ण कोरी होती, पण एक प्रचंड ध्यास होता की
ह्या एरियामध्ये काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. प्रचंड लहानपणापासून तसे संस्कार होते. सावरकर, टिळक प्रचंड वाचलेलं होतं. त्यामुळे भारताबाहेर जायचं नाही आहे आणि इथेच राहून काहीतरी करायचं आहे. हा अतिशय फर्म डिसिजन होता माझा. म्हणजे ह्याच्या अर्थ भारताबाहेर स्टार्टअप होत नाहीत का असं मी अजिबात म्हणत नाही आहे. आय एम नॉट दॅट ऑर्थोडॉक्स. पण माझा असा वैयक्तिक हे होता. त्यामुळे मी जेव्हा अशी रस्त्याने जायचे, म्हणजे हे मी सांगते, जेव्हा मी प्रोबेबली इंजिनिअरिंगमध्ये असेन किंवा जस्ट जॉब सुरू केलेला असेल, तेव्हा मला अशी लोकं दिसायची की ते पत्ते खेळत आहेत. अशा आपल्या वस्त्या असतात त्याच्या बाहेर पत्ते खेळत आहेत, कोणी असे कॅरम खेळत आहेत. आणि तेव्हा मला असं वाटायचं की आज ही लोकं पत्ते खेळत आहेत म्हणजे त्यांना ते करायला वेळ आहे. मग ते एखादा छोटासा यज्ञ का करत नाही आहेत तिथे? ते बसून स्तोत्र का म्हणत नाही आहेत? कुठे प्रॉब्लेम येतोय? आपण एवढे सगळे श्रद्धाळू आहोत, पण का बरं आपण एवढं कम्फर्टेबल धोतर आणि हे सोडून आपण एवढ्या उन्हाळ्यात जीन्स पॅन्ट घालून बसतो आणि मग अतिशय अनकम्फर्टेबल होतो? का कुठेतरी काय प्रॉब्लेम होतोय असं सतत मनात चालू असायचं, दिवस रात्र. आणि ह्याच्या पाठीमागे आपल्याला काय करता येईल? सो आय स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स. सो सेकंड इम्पॉर्टंट थिंग, जेव्हा तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, यू हॅव टू स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स. सुरुवातीला वेड्यात काढणार लोक तुम्हाला, खुळीस का म्हणणार, काहीतरी डोक्यात भरलंय म्हणणार, सगळं म्हणणार. पण नाही लक्ष द्यायचं, आपण प्रश्न विचारायचं. पहिली 50 लोक तुम्हाला म्हणणार की आम्हाला असं सांगितलं होतं आम्ही करतोय, डोंट आस्क मोर क्वेश्चन्स. पण एक व्यक्ती असा भेटेल जो तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जाईल. सो युअर अप्रोच शुड बी सोल्युशन ओरिएंटेड. ज्या गोष्टीची आत्ता समाजाला अत्यंत आवश्यकता आहे अशी गोष्ट शोधून त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन, काहीतरी उपाय तिथे देणं, ही खरी स्टार्टअप आहे. आणि त्याला स्टार्टअप का बरं म्हणतात? आय मीन, इथे कोणाला माहिती आहे का स्टार्टअप म्हणजे किती वर्षापर्यंत कंपनी असली की स्टार्टअप म्हणतात? माहिती आहे कोणाला? काही रूल आहे असं काही? एनी आयडिया? असं काही रूल नाही आहे. इट्स जस्ट अ फॅशनेबल वर्ड. आज आपण बेडेकर मसालेवाल्यांना पण स्टार्टअप म्हणू शकतो, कारण ते प्रोबेबली इंडियाच्या बाहेर असं काहीतरी करत असतील की त्यांच्यासाठी ती स्टार्टअप आहे. सो स्टार्टअप ह्याचा थोडासा अर्थ असा असतो की तुम्ही काहीतरी नवीन सुरू केलं आहे आणि अजून तुमचं ब्रँड बिल्ड झालेलं नाही आहे, त्याला स्टार्टअप म्हणतात. मग ते 6 महिन्यात पण बिल्ड होऊ शकतं, 3 वर्ष पण लागू शकतात, 10 वर्ष पण लागू शकतात. सो स्टार्टअप असं काही नाही, कंपनी म्हणायचं आपण आपलं की मी माझी कंपनी एक सुरू केली आहे बाबा, करते काहीतरी प्रयत्न करायचा. सो हे सगळं मनात होत आहे. अजून पेपरवरती सुद्धा काही आलेलं नाही आहे. हे सगळं डोक्यात चालू आहे, हे सगळं मनात चालू आहे. ॲट द सेम टाईम ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय किंवा शाळेत आहात किंवा कॉलेजमध्ये आहात, तुम्ही तुमच्या आईवडिलांचं डोकं खाताय. हे असं का होऊ शकत नाही? मग का बरं? मग तिथे का मिळतं? मग मला ग्रँट रोडलाच का जावं लागतं कॉम्प्युटर चिप्स घ्यायला? इथे का मिळत नाहीत? तुम्ही सगळ्यांचं डोकं खाताय बेसिकली, स्वतःचं पण आणि इतरांचं पण. हे सगळं तुमच्या अजून मनात चालू आहे की मला काहीतरी करायचं आहे. एक विषय फिक्स झाला आहे आणि तो सुद्धा 100% माहीत नाही आहे, पण काहीतरी मला करायचं आहे. पण याचा अर्थ मी माझं काम सोडून ते करते का? नाही, ते तर करायचंच आहे. सपोज एखादी गृहिणी असेल आणि ती म्हणली की मी ना आता 7 दिवस बाहेरून आपण ऑर्डर करायचं आहे पिझ्झा आणि मी बसून फक्त विचार करणार आहे की मी कुठली कंपनी चालू करणार आहे. इट डझंट वर्क लाईक दॅट. इट इज नॉट लाईक दॅट. तुम्हाला रोजचे व्यवहार करताच विचार करायचा आहे की मी काय करू शकते. आणि प्रचंड पॅशन पाहिजे त्याच्यासाठी. पॅशन म्हटलं की परत आपल्याला ना उगीच असं काहीतरीच डोक्यात यायला लागतं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट की तुमची झोप उडवते. एखादं इतकं ते सोल्युशन तुम्हाला हवं असतं की, आणि तुम्हाला ॲट द सेम टाईम ती खात्री असते की मी ते करू शकते, त्याला पॅशन म्हणतात. आणि तशा पॅशननी तुमचं काम चालू असतं. आणि मग ते जेव्हा होतं ना, तेव्हा होणार सुन्नी या घरची बघायला वेळ नसतो, कारण आपल्या डोक्यात काहीतरी चालू असतं. आपण मीटिंग सेट केलेल्या असतात. एखाद्याने सांगितलेलं असतं की अरे मी आत्ता ऑफिसमध्ये आहे, मला 8 वाजता फोन कर. ते सगळं मिस होणार आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि ते तसं जेव्हा व्हायला लागेल तेव्हाच तुम्ही योग्य पाथवर जायला लागलेला आहात. त्यामुळे सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच, व्हॉट इन्स्पायर्स यू. आत्ताच्या करंट सिच्युएशनमधनं बाहेर येण्यासाठी
म्हणून मी आपलं काहीतरी चालू केलं. हे असेल तर ते कितपत यशस्वी होईल मला त्याची थोडीशी शंका आहे. त्यामुळे तुमच्या एक्झिस्टिंग जॉबमध्ये अतिशय उत्तम प्रगती, सॅटिस्फॅक्शन, समाधान आहे आणि तुम्ही तुमचं 100% देताय आणि तरीसुद्धा तुम्ही आता हा जॉब सोडताय. अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही कुठेतरी छान करताय. कारण लक्षात ठेवा, जेव्हा जॉब करत असतो आपल्याला हक्काचा सॅटर्डे संडे तरी शनिवार रविवार फ्री मिळतो. स्टार्टअपमध्ये फ्री मिळत नाही. स्टार्टअपमध्ये तुम्ही 24 तास काम करत असतात, तुम्हाला स्वप्न पण 30 पडत असतात. इतकी हालत असते. म्हणून मी सांगते हे सगळं मनात होत आहे, अजून कुठेही पेपरवर सुद्धा आलं नाही. मी तिथेपर्यंत पोहोचलेच नाही आहे. जेव्हा ओ पंडित सारखा विषय सुरू करायचा विचार सुरू झाला की ह्या एरियामध्ये काहीतरी मला करायचं आहे, तेव्हा माझ्या जसं मी म्हटलं रस्त्यावरनं जाताना मला वाटायचं की हे लोक पत्ते का खेळत आहेत, हे लोक यज्ञ का करत नाही आहेत छोटासा, आर्य समाज काय करतोय. सो मी सर्व मुंबईत आर्य समाजच्या कार्यालयात गेले की का तुम्ही त्या बस्तीत जाऊन त्यांना शिकवत नाही, त्यांना शिकवा. ते पत्ते खेळात वेळ घालवत आहेत, त्यांची काहीतरी उपासना होऊ दे. त्यांनी मला बाहेर काढलं, बऱ्याच लोकांनी बाहेर काढलं की काहीतरी सांगते, त्यांची काय लेव्हल आहे का, हे का ते का. पण कुठेतरी मला ते पटत नव्हतं की नाही, लेव्हल आहे का म्हणजे काय, आपण जन्माला येतो आपली काय लेव्हल असते, काहीच येत नसतं आपल्याला. पण आज आपण होतो ना इंजिनियर, याचा अर्थ कोणीतरी आपल्याला शिकवलेलं असतं, म्हणून त्यांना शिकवलं तर ते पण होतील. पण एवढा अप्रोच आपल्याकडे असतो, एक्झिस्टिंग लोकांकडे नसतो आणि म्हणूनच ती गॅप असते, त्याला मार्केट गॅप म्हणतात. ती गॅप भरून काढायच्या असा जेव्हा तुम्ही एरिया शोधाल तेव्हा तो तुमचं पहिलं पाऊल असेल की कुठेतरी चान्स आहे की तुमची स्टार्टअप बाबा यशस्वी होईल, तुम्हाला समाधान देईल. आज तुम्हाला काहीतरी वाटेल की हो बाबा आपण एखाद्या माणसाला काहीतरी उपयोगी पडलो, की बाबा हे करून उपयोगी पडलो. सो व्हॉट इन्स्पायर्स यू इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. दुसरं त्याच्या पुढची मग स्टेप येते. आता एकदा मनामध्ये ठरलं की हे मला करायचं आहे आणि मग ते काही असू दे बरं का, म्हणजे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन नेल्यावर ग्रेट होत नाही असं मला तरी नाही वाटत. फ्लिपकार्ट आणि इथे जर काही तेवढं अपडेट ठेवणारी लोक असतील तर तुम्ही बघत असाल फ्लिपकार्टचं व्हॅल्युएशन कमी झालं आहे. टास्क बॉक्स सारख्या कंपन्या बंद झाल्या आहेत, लोकल बंद्या क्लोज डाऊन. कारण कुठेतरी लॉंग टर्म विचार नव्हता केलेला. नुसते ऑफर्स देऊन कॅश बर्न करून होत नाही, तुम्हाला त्याचा खूप साग्र संगीत विचार करावा लागतो. पण त्या सगळ्या आधी मनाने पक्क घेतलं पाहिजे आणि मग आपल्याला गजराची आवश्यकता नाही पडत. सकाळी 6 वाजले की डोळा उघडणार, कारण तुम्हाला काम असतं, प्रचंड काम असतं करताना. 100 लोकांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असतं, अगदी आपल्या आईपासून ते आपल्या मोलकरणीपर्यंत सगळ्यांना कन्व्हिन्स करायचं असतं की बाबा मी आता खूप बिझी होणार आहे. त्यामुळे हे कुठेतरी आधी तुमचं मन प्रचंड प्रमाणात त्याच्यासाठी तयार करावं लागतं. म्हणजे जसं आता तुम्ही दिल्लीला वगैरे, आपल्याकडे तसा एवढा हिवाळा वगैरे पडत नाही खतरनाकवाला, पण जर तुम्ही दिल्ली वगैरे साईडला गेलात नॉर्थ इंडियाला तर जसा जसा हिवाळा जवळ यायला लागतो ना, ती लोक मधात बुडवून बदाम वगैरे खायला लागतात. कारण ते त्यांच्या बॉडीला प्रिपेअर करत असतात की आता हिवाळा येणार आहे, दुपारचं टेम्परेचर 12 डिग्री असणार आहे, 2 आठवडे सूर्य पण दिसणार नाही आहे, अशा ह्याच्यात आपली बॉडी तेवढी झाली पाहिजे. तसं आपल्याला इथे प्रिपेअर करावं लागतं मनाला की नाही आपल्याला फंक्शन्स अटेंड करता येणार नाहीत कारण आपल्याला तेव्हा काम असणार आहे, किंवा आपल्याला नाही आता एवढा TV बघता येणार, नाही एवढी शॉपिंग करता येणार, किंवा शॉपिंग करण्याचा सुद्धा सोपा उपाय काहीतरी शोधून काढावा लागेल. म्हणजे आपलं मन मारावं लागतं कुठे ना कुठेतरी. पण कसं असतं दुसरीकडे तेवढाच आनंद मिळत असतो. सो का करतोय हे फार इम्पॉर्टंट असतं. सो मानसिकता तयार करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, फक्त आधी स्वतःची. कारण कसं होतं ना, मी असं नेहमी समजते, माझा पर्सनल अनुभव पण आहे, आपण जेव्हा कोणाशी तरी बोलतो ना ते आपलं प्रतिबिंब असतं. तुम्ही जेव्हा कॉन्फिडेंटली म्हणाल की आय नो दिस इज गोइंग टू वर्क, समोरचा माणूस 99% तुमच्या होमध्ये होच भरतो. 1% असा एखादा असेल तिरका जो म्हणेल नो आय एम 120% शुअर इट विल नॉट वर्क. यू विल ऑल्सो मीट दोज टाईप ऑफ पीपल. पण 99% लोक तुमच्या कॉन्फिडन्सकडे बघतात आणि तुम्हाला मदत करायला लागतात. त्यामुळे तुमची मानसिकता बनवणं, मला काहीतरी करायचं आहे, मला मी मरीन तेव्हा एक 4 लोकांनी तरी
आठवण केली पाहिजे की बाबा होती बाबा अशी एक व्यक्ती कोणतरी, काहीतरी केलं बाबा तिने, काहीतरी प्रयत्न केला, हे जेव्हा आतून वाटेल. प्लस आपल्याला आपल्या देशाला खूप पुढे घेऊन जायचं आहे आणि आपल्यासारख्या लोकांनी जर नाही प्रयत्न केले तर कोण करणार? आपल्यासाठी काही ब्रिटिश लोक येऊन प्रयत्न नाही करणार. त्यांनी करून पाहिलं आणि आपण पण पाहिलं आपलं काय झालं ते. त्यामुळे कुठेतरी तो राष्ट्रप्रेम आहे, आपल्यालाच पुढे न्यायचं आहे. हे सगळं जेव्हा मिळून येतं तेव्हा कुठेतरी एक आयडिया जनरेट होते. आय फॉर आयडिया, एक कुठेतरी छोटीशी, आणि ती सुद्धा मग ती मनात तयार झाली, आता ती पेपर्सवरती येते. सो जो सेकंड स्टेप असते ती प्रत्येक गोष्ट थिअरी पेपरमध्ये लिहिणं, हा एक प्रकार असतो. म्हणजे त्याला आपण प्रोजेक्ट प्लॅन म्हणू शकतो. आपण जे जॉबमध्ये करतो तेव्हा तुम्ही मॅनेजरला जर म्हणलात की बॉस आय हॅव एन आयडिया, तर तो म्हणणार की अच्छा सेंड मी द मेल, सेंड मी द डेव्हलपमेंट प्लॅन, सेंड मी द प्रोजेक्ट प्लॅन, सेंड मी द एस्टिमेट्स, फोरकास्ट रिपोर्ट्स, की किती तुझं हे काम करेल, काय करेल, असे 100 गोष्टी तो आपल्याला विचारतो. हे सगळं आपल्यालाच आपला बॉस बनवून करायचं आहे की आपण जे काही करणार ते बाबा आपल्या एरियामध्ये स्पेसिफिक आहे, किती स्केल होऊ शकतं. तुम्हाला 1 वर्षाचं नाही पाहायचं आहे, तुम्हाला 10 वर्षाचं नाही पाहायचं आहे, तुम्हाला 20 वर्षाचं पाहायचं आहे. आणि कुठेतरी जेव्हा आपल्या एरियामध्ये आपण सोल्युशन देतोय हा प्रकार येतो ना, तेव्हा ते 20 वर्षामध्ये त्याचं स्वरूप बदलेल, पण ती आयडिया चेंज नाही होणार. सो अतिशय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते सगळं पेपरवर लिहाल. आणि मग जेव्हा एकदा पेपरवर लिहायला लागतात तेव्हा तुमच्या अनेक गोष्टी गळून पडायला लागतात की छे हे शक्य नाही होणार, नाही हे माझी कपॅसिटी नाही आहे, हे नाही, ह्याला खूप पैसे लागणार आहेत, एवढे पैसे नाही आहेत, अशा अनेक गोष्टी मग तिथे चेंज व्हायला लागतात. सो ओ पंडित सुरू करण्याच्या आधी ॲटलिस्ट आम्ही कमीत कमी 20 वेळेला तरी प्रोजेक्ट प्लॅन बनवून फाडलाय की नाही, इट विल नॉट वर्क. कारण कसं झालं, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, माझं लास्ट डेझिग्नेशन सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर होतं. प्रॉडक्ट बनवला होता आम्ही जो कम्प्लीट ऑनलाईन होता. त्यामुळे माझं पहिलं टेम्पटेशन असं होतं की मी काहीतरी ऑनलाईन मस्त असं सुरू करायचं. आणि मग जेव्हा, आणि आमची सुरुवात अशीच झाली की काय नाही, सोपं आहे, इट्स व्हेरी सिम्पल ना, AC रूममध्ये, मीटिंग रूममध्ये बसून सगळं सोपं वाटतं आपल्याला. सो खूप मस्तपैकी मी बनवलं. काय नाही, गुरुजींकडे जायचं, त्यांचे नंबर्स घ्यायचे, कस्टमर्सचे नंबर्स घ्यायचे, तो विधी मॅप करायचा, ते आपल्या वेन डायग्राम्स आपण काढतो तशा विधी मॅप करायचे आणि पाठवायचं एकमेकांना. झालं, किती सोपं, मला जॉब तरी कशाला सोडायला हवाय. हे पहिलं मॉडेल होतं आणि ते 2 दिवसात आम्ही फाडून टाकलं की इट विल नॉट वर्क, इट हॅज लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. आणि प्लस जे म्हणजे आज पौरोहित्य हे एखाद्या कॅबचे डिटेल्स पाठवल्यासारखं प्रकार नाही आहे. तो खूप पर्सनल गोष्ट आहे, ती श्रद्धेची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर ते एका प्रकारचं पाप आहे. आणि आम्हाला त्या सगळ्याचा लोड यायला लागला आणि मग समजायला लागलं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत कोणीही हे केलेलं नाही आहे. त्याची कोणाची ते करण्याची कपॅसिटी नाही आहे, हिंमत नाही आहे. हिंमत हा शब्द पण मी सारखा वापरीन, कारण ते धाडसच असतं एक. आणि मी ते पण तुम्हाला थोडक्यात सांगेन की ते कसं, त्याला रिस्क मिटिगेशन कसं करायचं त्या धाडसाचं, जे आपण एक धाडसी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो की आपण काहीतरी सुरू करतोय, ते कशा पद्धतीने त्याचा विचार करायचा. सो पहिलं मॉडेल फाडून टाकलं. मग हळूहळू लक्षात आलं की पण मग कसं एन्श्योर करणार, गुरुजी गेले तिथे, ते वेळेवर पोचले की नाही. अच्छा, क्लायंट म्हणतील, यजमान म्हणतील नाही ते 1 तास उशिरा आले, श्रावणातला काळ आहे. गुरुजी म्हणतील अहो मी पोचलो होतो, तेच आतमध्ये तयार होत बसले होते. काय करणार आपण, सारखं कोर्ट कसं हे करायचं. बरं, दुसरं फार, जेव्हा तुम्ही पेपर्सवरती तुमचं मॉडेल लिहायला लागता ना, तेव्हा एक्झिस्टिंग काय चालू आहे ना त्यांची तुम्हाला A to Z माहिती पाहिजे. आणि तशा लोकांना सरळ जाऊन भेटायचं, हे मात्र अगदी लक्षात ठेवा. इथनंच पहिल्यांदा ना धाडसाची सुरुवात होते. जे पहिल्या रांगा रिकाम्या आहेत, कारण नाही येते की मी पुढे बसीन, अरे काही विचारलं तर काय उत्तर देणार, असं होतं. तसं नाही आहे, आपल्याला धाडस करायचंच आहे. माझा विषय मी निवडलाय, तुमच्यात तेवढी हिंमत पाहिजे की त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही तसं बोलू शकला पाहिजे की मला काय वाटतं, मी अतिशय मूर्ख असेल पण मला असं वाटतं, तर तू मला आता प्रूव्ह कर की मी मूर्ख आहे आणि थोडंसं ज्ञान दे. व्हेरी सिम्पल. सो एक्झिस्टिंग काय आहे ना त्याचा A to Z स्टडी करावा लागतो आपल्याला. दुसरं महत्त्वाचं असं होतं, जेव्हा आपण पेपरवरती लिहायला लागतो तेव्हा जसं आम्ही
2 मॉडेल्स खूप डिटेलमध्ये डिस्कस केले होते, अभ्यास केला होता. एक होतं ते ओलाचं मॉडेल. फॉर्च्युनेटली असं झालं की जेव्हा हे सगळं आमचं जोरदार सुरू झालं तेव्हा मी प्रेग्नंट होते आणि शेवटच्या दिवशीपर्यंत मी ऑफिसला जात होते आणि तेव्हा मी रोज ओला कॅबनी जात होते. तेव्हा ओला स्टार्टअप होती, अगदी नवीन सुरू झाली होती आणि मी रोज ओलानी जायचे आणि मग मी ड्रायव्हरशी गप्पा मारायचे. मग तेव्हा मला समजलं की ओला कसं ऑपरेट करतं, कारण मी इतकी खुश झाले की 8 महिने मी ओलानी गेली आहे आणि 3-4 कंप्लेंट्सच्या शिवाय मला कंप्लेंट्सच नाही आहेत. हाऊ इज इट पॉसिबल, हाऊ आर दे मॅनेजिंग इट. सो मी खूप क्युरियस असायचे आणि मी खूप प्रश्न विचारायचे. मग तेव्हा आमच्या लक्षात आलं की ते कसं रेव्हेन्यू शेअरवरती काम करतात, कसे त्यांच्या ड्रायव्हर्सना पॉईंट्स मिळतात. म्हणजे आत्ता तर पॉईंट्स तुम्ही ॲपवरनं देऊ शकता, मी तेव्हाच्या गोष्टी करते जेव्हा ॲप वगैरे काही नव्हतंच. फोन करावा लागायचा, मी 1 महिन्याचा बुक करायचे कॉल सेंटरवर फोन करून की मला 1 महिन्याची कॅब हवी आहे, इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे, अशा पद्धतीने. सो त्याच्यापासूनची त्यांची आत्तापर्यंतची जर्नी हे आम्ही खूप बारकाईने अभ्यास केला त्याचा, की कारण आम्हाला कुठेतरी वाटत होतं की ओ पंडितचं मॉडेल हे ओलाच्या फार जवळ जात आहे. कारण ओलाचे जे ड्रायव्हर्स आहेत ना ते खूप टाइमपास ड्रायव्हर्स नाही आहेत, दे आर व्हेरी वेल एज्युकेटेड पीपल. सो आणि इथे तर आम्ही गुरुजी वर्गाशी इंटरॅक्शन्स करत होतो जे वेदातले मोठी लोक आहेत, त्यामुळे आम्ही त्याचा खूप बारकाईने अभ्यास केला. सो जेव्हा तुम्ही थिअरीमध्ये काहीतरी मॉडेल बनवत असता तेव्हा आता तसं पाहिलं तर ओला आणि ओ पंडित ह्याच्यामध्ये काहीही संबंध नव्हता, पण तसं जर तुम्ही एनकॅप्सुलेट करून पाहिलं ना तर दोन्ही मॉडेल्स खूप सिमिलर आहेत. आमच्याकडे पण जे गुरुजी आहेत ते रेव्हेन्यू शेअरवरती आहेत, ते आमचे एम्प्लॉईज नाही आहेत. म्हणजे आमचं ती क्षमताच नाही आहे की आम्ही त्यांना एम्प्लॉय करू. सो आम्हाला बेसिकली हवं आहे त्यांनी आणखीन जाऊन विधी करावेत, त्यामुळे आम्ही त्यांना रेव्हेन्यू शेअरवर ठेवलं. म्हणजे अशा छोट्या गोष्टी तुम्हाला सक्सेसफुल एक्झिस्टिंग मॉडेल्समधनं मिळणार आहेत आणि ते तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जो व्यक्ती लागेल त्याला फोन करायचा आहे. आणि अजूनही मी हे अगदी खात्रीने सांगू शकते की ॲटलिस्ट मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा अगदी स्वच्छ मनाने मदत मागायला जाल तेव्हा तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला त्याची मदत होईल की नाही हा पुढचा प्रश्न, पण ते तुम्हाला त्यांच्या आयुष्यातला अर्धा तास तर नक्कीच काढून देतील. म्हणजे तुमच्यामध्ये इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आज असा कॉन्फिडन्स पाहिजे की आज नरेंद्र मोदी इथे उभे राहिले तरी मी त्यांना प्रश्न विचारू शकतो, बिकॉज आय एम कॉन्फिडंट अबाउट माय प्रॉडक्ट अँड ही हॅज 0 आयडिया अबाउट माय प्रॉडक्ट. दिस इज द कॉन्फिडन्स विच यू शुड हॅव. व्हेरी सिम्पल. त्यामुळे कोणाचाही दरवाजा ठोठवा आणि तिथे जाऊन मदत मागा, त्यांच्या गोष्ट समजून घ्या आणि ती थिअरीमध्ये बनवा की काय तुम्ही करणार आहात. आणि मग येतं वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टअप्स, की तुमच्या सर्व्हिसेसमध्ये आहे का, तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे का, तुमचं जस्ट ॲग्रिगेशन आहे का, तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडून काहीतरी येऊन विकताय. आता हे एकदम मायनर डिटेल्समध्ये ते मॉडेल जायला लागतं. आणि मग येते कॉस्ट. हा अतिशय मुद्दाम असं मेन्शन करते की स्टार्टअप एक मानसिकता असा मी का आम्ही असा टॉपिक चूज केला, विषय निवडला, कारण जेव्हा आपण काहीतरी सुरू करतो तेव्हा आपल्याला पहिल्या दिवशी काहीही कॅपिटल म्हणजे काहीही पैसे अवेलेबल नसतात. आपल्याला शून्यातून सुरू करायचं असतं. त्यामुळे आत्ता जे आपलं लिव्हिंग स्टँडर्ड आहे त्याला आपल्याला थोडंसं कमी करावं लागतं. सिम्पल लिव्हिंग, आय विल से स्विच टू सिम्पल लिव्हिंग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही काहीतरी स्टार्टअपसारखं करत असाल तर. परत सुदैवाने असं झालं की मी आणि माझे यजमान आम्ही दोघंही जण अतिशय सिम्पल लिव्हिंगवाले होतो. म्हणजे आम्ही महिन्याला 4 लाखापेक्षा जास्त माझ्या घरी उत्पन्न यायचं आणि तरीसुद्धा आम्ही कधीही पब्समध्ये गेलो आहे, कधीतरी आपलं 2-3 महिन्यात एकदा वगैरे असंच. किंवा आमच्याकडे अजूनही कुठलंही व्हेकल नाही आहे. वी डोंट हॅव अ कार ऑर एनिथिंग लाईक दॅट, बिकॉज आम्हाला असं वाटतं की इट्स वेस्ट ऑफ मनी. आम्हाला हात दाखवलं की रिक्षा मिळते, रोज नवीन रिक्षात बसायला मिळतं, कार कशाला पाहिजे, सा मेंटेनन्स कोण करणार, हे कोण करणार, असं अशा पद्धतीने. सो झालं असं, वी एंडेड अप सेव्हिंग अ लॉट ऑफ मनी. आम्हाला अजिबात शॉक नाही आहे ते स्टारबक्समधल्या कॉफी वगैरे प्यायच्या. म्हणजे असं नाही मी म्हणत की मी प्यायलेली नाही आहे, मी सगळं केलेलं आहे, सगळं टेस्ट केलेलं आहे, पण तो शॉक नाही आहे. म्हणजे ते काहीतरी मी करते म्हणजे मी खूप
ग्रेट करते असं मला कधीही वाटलं नाही. माझ्या नशिबाने माझ्या यजमानांना पण कधीही वाटलं नाही. आणि त्यामुळे आमच्याकडे फॉर्च्युनेटली बरेच पैसे होते FDsमध्ये. आणि कुठेतरी सुरू करताना, आज जेव्हा तुम्ही स्टार्टअप सुरू करताय, तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी 3 लाखाचा तरी खर्च होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी वेबसाईटचे पैसे इन्क्लूड केलेले नाही आहेत. ह्याच्यामध्ये मी तुमचं इनिशियल कॅपिटल, तुमचा जेव्हा तुम्ही स्टार्टअप विचार करता की मी करणार आहे, तेव्हा तुमचं एक कंपनीचं नाव असतं, त्याचा लोगो असतो, तो डिझाईन करून घ्यावा लागतो. डिझाईन केल्या तो ट्रेडमार्क करावा लागतो. नाहीतर आज तुमची आयडिया कोणतरी दुसऱ्यांनी घेतली आणि तसाच लोगो बनवला, झालं कन्फ्युजन सुरू. सो ट्रेडमार्किंग असा एक प्रकार असतो. त्याच्यासाठी IP फर्म्स असतात, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फर्म्स. तिथे जाऊन आपल्याला तो ट्रेडमार्क रजिस्टर करायचा असतो. आणि असे अनेक छोटे 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 खर्च असतात. जसं तुम्ही सुरुवातीला मार्केटिंग सुरू कराल तेव्हा तुम्हाला लगेच कोणी गिऱ्हाईक येणार नाही आहे. मग बीट सर्व्हिसेस और प्रॉडक्ट्स पहिले 6 महिने तर थंडच जाणार आहे सगळं, आणि त्यानंतर सुरू होणार आहे. सो तुमचं घर हे ॲटलिस्ट 2 वर्ष 0 इन्कममध्ये चाललं पाहिजे, असा आमचा रूल होता. की अशा पद्धतीचं सेव्हिंग तुमचं जर असेल, नसेल तर आईवडिलांकडे मागायचं, नाहीतर आपल्या फॅमिलीचा सपोर्ट घ्यायचा. अतिशय इम्पॉर्टंट आहे. आत्ता एक आपल्या दुर्दैवाने असं झालं आहे की न्यूक्लिअर फॅमिलीज हा प्रकार खूप वाढतोय. म्हणजे एकमेकांनी कधी आईस्क्रीम खाल्लं ते माहीत असतं, आणि कुठल्या ब्रँडचं खाल्लं आणि कुठल्या फ्लेवरचं खाल्लं हे माहीत असतं. पण आज मला जर मदत हवी आहे तर मी कोणाकडे जाऊ? ते माझ्या स्वतःच्या सख्ख्या भावाला मी सांगेन की दे रे मला एक 50,000 दे, आत्ता हवेत मी तुला देईन परत. ही म्हणण्याची आपली मानसिकता खूप कमी व्हायला लागली आहे. आणि हा पॉईंट मी खूप मेन्शन करू इच्छिते की जेव्हा आपलं मन तयार होतं ना, आपण काहीतरी करतोय, फॅमिलीचा प्रचंड सपोर्ट लागतो. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात जर आपल्याला एंटरप्रेन्योर हवा असेल ना, त्यांनी सर्व पद्धतीच्या ॲडजस्टमेंट्स त्याला करता आल्या पाहिजेत. दॅट ऑल्सो इन्क्लूड्स की कधी कधी बजेट स्ट्रेच होणार आहे. आपल्या माणसाला आपण सपोर्ट करतोय ही कुठेतरी आपल्याला भावना मनात आली पाहिजे. इमोशनल सपोर्ट खूप लागतो, कारण सगळं जग तुम्हाला वेडं म्हणत असतं आणि तुम्हाला 2-4 तरी लोक लागतात जे म्हणतात नाही नाही तू ट्राय कर, ते लक्ष नको देऊस, तू कर बाबा, तू ट्राय कर. कारण बाकी सगळे जग तुम्हाला वेडच म्हणताय, खुळं म्हणताय, वाटेल ते शब्द वापरतायत ते, की काय एवढा मोठा जॉब सोडून काहीतरी सुरू केलं आहे, काहीतरी आपलं आहे, सगळं म्हणत असतात. पण कुठेतरी आपलं माणूस आपल्याला लागतं. सो त्या क्षणी आपल्या माणसाला सपोर्ट करा. इथे बसलेल्या आणि सपोर्ट म्हणजे कसा, उगीच आपण आपलं TV मधल्या सिरियलच्या जाहिरातींमध्ये करायचं ना तुला कर, ह्याला मी सपोर्ट म्हणत नाही बरं का. ती सूट देणं म्हणते मी, म्हणजे उलट तुम्ही एस्केप करताय ते. जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल ना, तुम्ही त्याच्याबरोबर बसायचं, त्याचा बिझनेस मॉडेल समजून घ्यायचं, तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते त्याच्याशी डिस्कस करायच्या. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज, जेव्हा आपण कुठल्याही कंपनीमध्ये प्रोजेक्ट करतो तेव्हा एंटायर टीम इज ऑन द सेम पेज, असं एक वाक्य वापरलं जातं. म्हणजे टीममधल्या प्रत्येक माणसाला ते माहीतच असतं काय होतंय ते. तसं जेव्हा तुम्ही स्टार्टअप करता, एंटायर फॅमिली हॅज टू बी ऑन द सेम पेज. म्हणजे असं नको की तुम्ही सुरू केलं आहे आणि तुमचं घरचं व्यक्ती येऊन म्हणते अगं मी ही ॲड वाचली आणि तुझं नाव लिहिलंय खाली, हे तुझं आहे, हे कधी केलं असे सगळं, असं नाही झालं पाहिजे. एव्हरीबडी शुड बी ऑन द सेम पेज. आणि तसा सपोर्ट पाहिजे. आणि मग जेव्हा घरातून तो सपोर्ट येतो ना, तेव्हा जे बळ जे मिळतं ना, ते तुम्हाला विकत घेऊन सुद्धा मिळणार नाही, ते काउन्सिलरकडून सुद्धा मिळणार नाही, ते तुम्हाला घरातूनच मिळणार. आणि जर आपल्याला असा सक्षम उद्योजक तयार करायचा असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला सपोर्ट करणं आणि पॉझिटिव्स पण आणि निगेटिव्स पण डिस्कस करणं. कारण आपल्या माणसाला आपल्याला खड्ड्यात पण नाही टाकायचं आहे. तो खड्ड्यात पडत असेल तर एकदा वॉर्निंग तरी द्यायचीच आहे की बाबा तू खड्ड्यात पडतोयस. त्यासाठी माहीत तर पाहिजे, त्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे. वेळ अमूल्य आहे. बाकी पैसे तुम्ही FD तोडून कधीही देऊ शकता, PPFवर लोन काढू शकता. आपण थँकफुली सगळ्यांनी खूप सेव्ह करतो आजकाल. आपण आपल्या आधीच्या पिढ्यांपेक्षा त्या बाबतीत खूप हुशार झालेलो आहोत. पण पैसे कोणी देतं हो टाकतं, पण तो जो वेळ देणं म्हणतात ना, अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि तो इथे प्रत्येकाने दिला पाहिजे. आणि तो एक मानसिकतेचाच पार्ट झाला. आणि ते जेव्हा हे बाहेर कधी येतं ते मी सांगते, जेव्हा तो घरातला व्यक्ती म्हणतो की हो मी करणार आहे, तुम्ही पण म्हणता हो कर. पण ते जेव्हा थिअरीवरती आपण लिहितो ना, मॉडेल बनवतो, तेव्हा लक्षात येतं प्रचंड मेहनत आहे, कुठून सुरू करायचं. आणि तेव्हा मोरॅल डाऊन व्हायला लागतं, तेव्हा डिप्रेशन यायला लागतं, तेव्हा चिडचिड व्हायला लागते घरात.
आणि तेव्हा त्या सपोर्टची अत्यंत आवश्यकता असते की हो मग होणारच होतं हे, तुला माहीत नव्हतं का, हे करायचंच असतं, असंच सगळे असेच मोठे होतात. असं जे एक सपोर्ट मिळतो ना घरातून, हा सपोर्ट आपल्याला प्रत्येकाने द्यायचा आहे आपल्या घरातल्या व्यक्तीला. सूट द्यायची नाही आहे, कारण सूट दिलं तर ते पडणारच कुठेतरी खड्ड्यात. सूट नाही द्यायची आहे, सपोर्ट द्यायचा आहे. ह्या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे मी आपला त्याच्या ह्याच्यात मध्ये जात नाही. हे म्हणण्यात काही मोठेपणा नाही आहे. उलट मी त्याला सपोर्ट करतोय, मी त्याचं बिझनेस मॉडेल समजून घेतोय, मी त्या माणसासाठी 4 माणसं पकडून आणतोय, त्याची मार्केटिंग मी 4 लोकांच्या समोर करतोय. हा खरा सपोर्ट आहे. पैशाचा सपोर्ट आहेच आहे, पण हा पण खरा सपोर्ट आहे. आणि त्याच्यासाठी काय स्किल सेट्स घ्यावी लागतील, ह्याचं घरातून मार्गदर्शन येणं हे अत्यंत आवश्यक आहे. सो ही झाली सेकंड स्टेप, की जेव्हा आपण थिअरीमध्ये लिहितो की माझं बिझनेस मॉडेल कसं करणार आहे आणि कसं होणार आहे, आणि मन तयार करतो. जसं आम्ही जेव्हा ओपनडीत सुरू केला तेव्हा आम्ही एक अत्यंत इम्पॉर्टंट डिसिजन घेतला. मला अजूनही त्या दिवशी रात्री, माझी मुलगी खूप लहान होती, म्हणजे काय पद्धतीचं स्ट्रगल असते स्टार्टअप म्हणजे, की मला वेळ कधी मिळायचा काम करायला ह्या थिअरीवरती. रात्री 1 ते पहाटे 4 हा माझा हक्काचा वेळ असायचा, कारण तेव्हाच माझी मुलगी झोपायची. 3.5 महिन्याची होती. त्यामुळे मला अजूनही ती रात्र आठवते की जेव्हा मी ते मॉडेल बनवलं आणि साधारण पहाटे, मी तर म्हणजे सगळ्या इथल्या स्त्रियांना माहीत असेल ते पहिले 6 महिने आपण झोपतो असं म्हणणं चुकीचं आहे. ते मध्ये मध्ये डुलक्या काढतो असं म्हणणं जरा जास्त योग्य आहे. सो असं जेव्हा माझे मिस्टर उठले होते यजमान, तेव्हा मी त्याला सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं आहे, हे काहीतरी भयंकरच मॉडेल बनवलंय मी, पण मला असं वाटतं हेच वर्क करेल. आणि मला तेव्हा आमच्या दोघांचाही चेहरा आठवतोय. आम्ही अतिशय घाबरलो होतो की आपण कसं करणार आहे, कारण मी त्या मॉडेलमध्ये असं बनवलं होतं की इट विल नॉट बी प्युअरली ऑनलाईन, इट वुड बी कम्प्लिटली ऑपरेशन्स कंपनी. आणि ह्याच्यामध्ये आपण जे विधीला लागणारं साहित्य सामग्री आहे ते आपण घेऊन जायचं, कारण आज विधीचं समाधान मिळत नाही आहे. ह्याच्यामध्ये जशी गुरुजींचं एक थोडासा पार्ट आहे की काही गुरुजी शॉर्टकट करतात एक्सेट्रा एक्सेट्रा, तसं आत्ताच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये त्या क्वालिटीचं साहित्य सामग्री लोकांना अरेंज करणं पॉसिबल नाही आहे. हा प्रॉब्लेम झालेला आहे असं मला वाटतंय. आणि आपल्याला जर करायचं तर हेच करायचं आहे, अदरवाईज मी परत जॉबला जाते आणि मी कंटिन्यू करते, लेट्स नॉट डू इट बिकॉज नथिंग एल्स विल वर्क. आणि मला अजूनही त्याचा चेहरा डोळ्यासमोर आहे काय झालं होतं आमचं. आणि 2-3 दिवस आम्ही प्रचंड प्रेशरमध्ये होतो की कसं करणार, म्हणजे लोकांना एम्प्लॉय करावं लागेल, एवढं साहित्य साठवून कुठे ठेवणार, ती भांडी कोण साफ करणार, बरं गुरुजींना कसं कन्व्हिन्स करणार की तुम्हाला याद्या त्या यजमानांना नाही पाठवायच्या आहेत, आम्हाला पाठवायच्या आहेत, आम्ही यजमानांच्या ऐवजी आम्ही साहित्य घेऊन जाणार, कसं सगळं होणार. पण हाच एक शॉक असतो, तो शॉक ॲब्झॉर्ब करायचा असतो. हा शॉक एकदा येणारच प्रत्येक स्टार्टअपमध्ये. अगदी मस्त सुरू झालंय आणि छान झालंय, आपण अंबानींच्या घरी नाही पैदा झालोय, काय करणार, आपल्याला हे शॉक ॲब्झॉर्ब करावेच लागणार. आणि इथे मात्र घरच्यांची अतिशय आवश्यकता असते. आणि तेव्हा माझे आई बाबा होते माझ्याबरोबर, कारण मुलगी लहान होती म्हणून. त्यांनी दुसऱ्या दिवशी इमिजिएटली ओळखलं की आमचं काहीतरी बिनसलंय. सो पहिल्यांदा त्यांना वाटलं आमच्यात भांडण झालं. सो मग त्यांना लक्षात आलं भांडण काही नाही आहे, हे काहीतरी नवीन चालू आहे, त्याचं काहीतरी गडबड झालेली आहे. मग त्यांच्याशी डिस्कस केलं. आणि तेव्हा माझ्या आईने एक फार सुंदर गोष्ट मला सांगितली आणि दॅट काइंड ऑफ चेंज्ड एव्हरीथिंग. मी हे मुद्दाम का शेअर करते छोट्या छोट्या गोष्टी, की तुमच्या लक्षात येईल की जी मानसिकता आपण म्हणतो ना ती कशी असली पाहिजे. कारण माझ्या बाबांनी मला पूर्ण वेड्यात काढलं होतं की तू काहीतरी सुरू करतेस आणि 6 monthsमध्ये इट विल क्लोज डाऊन. म्हणजे ही वॉज द बिगेस्ट अपोजर ऑफ दिस आयडिया. माझे स्वतःचे बाबाचे त्याच घरात तेव्हा राहत होते. आणि आई मला म्हणाली, मृदुला तू काळजी करू नकोस, तू हे जे सगळं सांगतेस ना, एकेकाळी जेव्हा कार्यालय सुरू झाली ना तेव्हा हाच प्रकार झालेला होता. पूर्वी लग्न घरात व्हायची, मुलीच्या घरी वरात जायची आणि घरी सगळं अरेंज असायचं. मग हळूहळू लक्षात यायला लागलं की मुलीच्या घरी लग्न करणं पॉसिबल नाही आहे बिकॉज ऑफ अगेन XYZ रिझन्स. आणि एका गुरुजींनी ठरवलं की ठीक आहे, माझा वाडा आहे, मुलीकडच्यांनी इथे या, मुलाकडच्यांनी इथे या, लग्न करा आणि परत जा, म्हणजे तुमचे मान अपमान नको, काही नको, काही नको. आणि अशी कार्यालयांची सुरुवात झाली. आणि तसंच काहीतरी तू आता इथे सुरू करतेस. आणि ही गोष्ट मला जो कॉन्फिडन्स देऊन गेली, कारण आज आपल्याला पण माहिती की कार्यालयाशिवाय आपल्याकडे लग्न होत नाहीत. आता इथे गावात वगैरे होत असेल तर मला माहीत नाही, पण तुम्ही सिटीजमध्ये जर गेलात तर कार्यालय, हॉल ह्याच्याशिवाय लग्न होत नाही. म्हणजे त्याचा उगम तसा झालेला होता आणि त्या गुरुजींना प्रचंड विरोध झालेला होता.
आणि एक वेळ अशी होती की लोक म्हणायचे छे छे आम्ही कार्यालयात वगैरे करत नाही, आमची मोठी फॅमिली आहे, आमच्या घरीच सगळं होणार, करू की मानपान. बट दॅट चेंज्ड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आणि ती एक गोष्ट दुपारच्या वेळेस जेवताना बोललेली मला जबरदस्त कॉन्फिडन्स देऊन गेली की अवघड आहे पण पॉसिबल आहे आणि आपण करून बघूया. आणि नाही जमलं तर मागे यायचं हे माहीतच होतं. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे जेव्हा आपण लिहितो, एक मॉडेल बनवतो की काय काय मला लागणार आहे, तेव्हा ह्या गोष्टी बाहेर येतात सगळ्या. आणि मग तुम्ही ते डिस्कस करायला लागता. आणि तेव्हा आपली इमिजिएट फॅमिलीच असते, बाकी कोणीही नसतं. रादर बाकी कोणी नसावं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण लोक वेड्यात फार पटकन काढतात बाहेरचे आणि आपल्याला हर्ट होतं. आपल्या आईनी 2 थोबाडात दिल्या तरी काही वाटत नाही, पण बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी बोललं ना आपण आयुष्यभर लक्षात ठेवणार, तेव्हा तू असं बोलला होतास हे तुमच्या लक्षात राहणारच. सो सुरुवातीला जरा 4 भिंतींच्या आतमध्ये सगळं झालं तर फार उत्तम. आणि पुढचा प्रश्न मग असा येतो की कोर टीम कशी असावी. अतिशय इम्पॉर्टंट. म्हणजे आत्ता आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा मी सरांना तेच म्हणत होते की स्टार्टअपची कोर टीम असते ना ती फॅमिलीसारखीच असते. म्हणजे ते दुसऱ्या घरातले असले ना तरी त्यांना तुमचं A to Z हळूहळू कळतं, तुमचा स्वभाव कळतो, भांडणं पण होतात. पण ती कोर टीम सिलेक्ट करणं हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि मी पर्सनली एखाद्या कोर टीमचा मेंबर सिलेक्ट करताना त्याच्याकडे किती पैसे आहेत हे कधीच बघणार नाही. कारण पैसे आज आहेत उद्या नाहीत, ठीक आहे. किंवा तो फक्त पैसे घेऊन येतोय म्हणून त्याला इन्व्हॉल्व करूया. रॉंग डिसिजन. बँका बसल्यात तुम्हाला लोन द्यायला, घरचे बसलेत तुम्हाला लोन द्यायला. आपण 10-10, 20-20 तोळे सोनं घालून लग्न करतो, ते सगळे दागिने पडलेत लॉकरमध्ये. यू डोंट नीड पार्टनर फॉर मनी ॲटलिस्ट वेन यू स्टार्ट, असं माझं पर्सनल मत आहे. कोर टीम अशी असावी की जेव्हा आपण बिझनेस मॉडेल बनवतो तेव्हा काही स्किल सेट्स निघतात, तशी कोर टीम असावी. ओ पंडितमध्ये स्किल सेट्स काय निघाले? एक म्हणजे गुरुजींना मॅनेज करणारा, एक्झिक्युशन करणारा माणूस, दुसरा फायनान्सेस पाहणारा माणूस आणि तिसरा गुरुजींकडे लक्ष देणारा माणूस. आता आमचं असं झालं की आमची पाटी कोरी, आम्ही इंजिनिअरिंग शिकलेले, आम्हाला केशवाय नमः नारायणाय नमः एवढी पहिली 4 नावं पण पाठ नव्हती तेव्हा. आणि पौरोहित्यातली एखादी कंपनी सुरू करायची, आमच्या लक्षात आलं आपल्या काही अपने बसकी नाही आहे, किंवा रादर त्याच्यासाठी आता पुढचा जन्म वी विल ट्राय, नॉट दिस इज टू लेट नाव. पिंक फ्लॉइडचं जर ऐकलं असेल, रॉक म्युझिक, यू मिस द स्टार्टिंग गन, तसा प्रकार झाला होता, सगळं गेलं होतं मागे. सो देन वी डिसाइडेड, खूप विचार करून, की आपल्याला कंपनीचा पार्ट एखाद्या गुरुजींना करावाच लागणार, आपल्याला ऑप्शन नाही आहे दुसरा. कारण थँकफुली माझे यजमान आहेत ते फायनान्स एक्सपर्ट आहेत, त्यामुळे तो पार्ट आमचा क्लोज झाला. एक्झिक्युशन मी माझ्या डोक्यावर घेणार होते, सो तिथे मला माणूस मिळाला. वेबसाईट डेव्हलपमेंट वगैरे कॅन बी डेलिगेटेड, आउटसोर्स. सो आम्हाला त्याच्यासाठीचा माणूस कोर टीममध्ये नको होता, कारण आमची काही टेक्नॉलॉजी फर्म नव्हती, आमची ऑपरेशन्स फर्म होती. त्यामुळे मग राहायला माणूस आता गुरुजी, चांगले गुरुजी पाहिजेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, इथे येऊन आमचं गाडं थांबलं, पूर्ण थांबलं. 70 गुरुजींशी मी बोलले आणि मला कोणही माणूस आवडला नाही. अगदी वेदमूर्तींपासून ते अनेक प्रकारच्या गुरुजींना. काही गुरुजींनी मला तू काहीतरी धर्माविरुद्ध करतेस म्हणून अत्यंत इन्सल्ट करून बाहेर काढलं. काही गुरुजींना कळलंच नाही आम्ही काय करतोय. काही गुरुजी म्हणाले मला इंग्लिशच येत नाही, तुम्ही ऑनलाईन जाणार, मला ABCD पण येत नाही, मी काय तुम्हाला हेल्प करणार. अशा 70 गुरुजींना भेटलो, एकही माणूस पसंत पडेना आणि गाडं पूर्ण थांबलं. असे आमचे जवळजवळ 3.5 महिने गेले की सर्व बिझनेस मॉडेल रेडी आहे आणि फक्त चांगले गुरुजी मिळत नाही आहेत. कारण कसं होणार, मी जर सत्यनारायणासाठी कोणाला पाठवतेय, आम्हाला काय कळतंय की तो काय बोलतोय आणि ते योग्य बोलतोय नाही बोलतोय, आमचं त्याच्यात काहीच ज्ञान नाही. सो त्याच्याशिवाय गाडं अडलं पूर्ण. आणि मग अक्षरशः मला एक्झॅक्ट नंबर आठवत नाही, पण 70 क्रॉस केलं होतं एवढं मला आठवत आहे. त्यानंतर एक माणूस भेटला जो आम्हाला ॲटलिस्ट पहिल्या मीटिंगमध्ये असं तर नाही म्हणला की आय एम नॉट इंटरेस्टेड. तो म्हणाला अच्छा असं आहे का, बघूया करूयात काहीतरी. 5 मिनिटात मीटिंग संपली आणि आम्ही अतिशय फ्रस्ट्रेट झालो होतो, अतिशय हेल्पलेस झालो होतो की ह्या कारणामुळे आपलं पुढे जात नाही आहे. म्हणजे आत्ता सांगताना खूप वेगळं वाटतंय, हाइंडसाईट अनालिसिस आहे सगळा, पण तेव्हा अत्यंत हेल्पलेस होतो आम्ही की काय करायचं. म्हणजे अक्षरशः आम्ही गुरुजींना फेक कॉल्स करायला सुरुवात केली की बाबा तुम्ही सत्यनारायणाची किती दक्षिणा घेता, कारण आमच्याकडे काहीच नाही.
आणि हा माणसाला आम्ही भेटलो, तो नाही म्हणाला, नाही पण 5 मिनिटात मीटिंग संपली, हो बघूयात करूयात काहीतरी, काय करणार पुढे. पण आज तोच माणूस कंपनीचा एक भक्कम मेंबर आहे, आमच्या बरोबरीने काम करतो, ही इज पार्ट ऑफ द कंपनी. आणि मी नक्की म्हणेन की आमचं जे काही बॅकबोन आहे कंपनीचं, ते आज जर त्यांच्यासारखी व्यक्ती नसती तर आम्ही हे करू शकलो नसतो. ते ठाण्याचे एक गुरुजी आहेत, प्रकाश सप्रे म्हणून, ते एक 20-22 वर्ष ह्याच्यात आहे आणि अतिशय फ्लेक्झिबल माणूस आहे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट कोर टीमचे स्किल सेट्स बघायचे आहेत, त्यांचं विजन मॅच झालं पाहिजे तुमच्या विजन बरोबर. एखादा म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ना 20 वर्षात, ते त्याला कळलं पाहिजे आणि तो त्याच्यासाठी तयार पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे आम्हाला आवडलं होतं सप्रे गुरुजींचं, की त्यांनी कधीच असं म्हणलं नाही की किती % शेअर देणार, किती पैसे मिळतील, कारण त्यांना माहीत होतं की आम्ही खूप जेन्युइनली काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. सो सेकंड मीटिंग झाली अराउंड 2.5 आठवड्यांनी, जेव्हा ते म्हणले की माझे सगळे निर्णय माझी बायको घेते, सो तुम्ही प्लीज दोघं जण माझ्या घरी या, तिला कन्व्हिन्स करा. मी तुम्हाला त्याशी हो म्हणलं, पण तुम्ही तिला कन्व्हिन्स करा आणि मग आपण पुढे बघूया काय करायचं ते. सो आम्ही तिथे गेलो. सो हाऊ मेनी सिरीज ऑफ इंटरव्ह्यूज वी क्रॉस्ड बिफोर ही सेड येस वॉज ॲटलिस्ट 3 or 4. आणि मग शेवटी त्यांनी मला असं विचारलं की मृदुला तू हे का करतेस हे तू मला सांग, मला पैसे नको आहेत, मी तुला 1 पैसा मागणार नाही ह्याच्यासाठी, पण तू का करतेस ते सांग. आणि मग देन वी हॅड व्हेरी पर्सनल लेवल डिस्कशन्स, जिथे आम्ही त्यांना आमचे जे काही, आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की काहीतरी भारताचे जे आधारस्तंभ आहेत त्यातला एक आहे कृषी आणि दुसरा आहे आपले वेदमंत्र, ह्या दोन्ही पिलर्स ढासळायला लागलेत आणि सगळा त्रास सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांचं काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एज्युकेटेड क्लास हा ह्या एरियातून बाहेर पडल्यामुळे, आज तुम्ही ब्राह्मण कुटुंब घ्या, इथे बसलेले अनेक लोक ब्राह्मण आहेत, किती लोक आपल्या मुलांना वेदपाठ शाळेत पाठवू इच्छितात, अत्यल्प. किती गुरुजींच्या मुलांनी पौरोहित्य हे प्रोफेशन घेतलं, अत्यल्प. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं कुठेतरी की आम्हाला हे बदलायचं आहे, आम्हाला हवंय की लोक पत्ते खेळत आहेत त्याच्याऐवजी एखादा यज्ञ करत असतील, आम्हाला हवंय की त्यांना तसे अनुभव मिळावेत. म्हणजे एवढ्या पर्सनल लेव्हलवरती जेव्हा डिस्कशन्स होतात तेव्हा तो कोर टीम मेंबर सिलेक्ट होतो. आणि आज असं आहे की अनेकदा असं होतं की ते आमच्यापेक्षा जास्त काम करत असतात ओपंडितसाठी, आणि आजवरही त्यांनी आम्हाला कधीही पैशाबद्दल कधी विचारलेलं नाही. आम्ही जे देतात ते त्यांना, म्हणजे मी असं नाही म्हणत की पैशाबद्दल न विचारणारे चांगले असतात, नो वेअर आय एम सेईंग दॅट, वी आर व्हेरी प्रोफेशनल पीपल, बट व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज त्यांचा तो विश्वास निर्माण झाला आहे आमच्यावर की आम्ही असं तसं काही करणारच नाही. हा विश्वास कोर टीममध्ये जनरेट होणं अतिशय आवश्यक आहे, कारण ही जी कोर टीम आहे ना ती तुम्हाला जशी वरती घेऊन जाईल ना तशी खालती पण घेऊन जाते. जितक्या फास्ट वरती जाईल त्याच्या डबल फास्ट खालती येते. आपण माहिती आहे ना, डोंगरावरनं खाली येताना जी अधोगती होते तो स्पीड खूप फास्ट असतो, चढायला वेळ लागतो, अधोगती खूप फास्ट होते, तसा प्रकार आहे तो. त्यामुळे खूप केअरफुली कोर टीम सिलेक्ट करा. इथे बसलेल्या सगळ्या यंग लोकांना, आणि जे यंग नसतील ते सुद्धा चालू करू शकतात, असं काही नाही आहे की फक्त यंग लोक स्टार्टअप चालू करू शकतात, पण केवळ मला त्या मुलीवर क्रश आहे म्हणून मी तिला नाही म्हणू शकत नाही, सो आय एम गेटिंग इन्व्हॉल्ड इन दॅट वगैरे असले प्लीज असे रिझन्स देऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्याशी खेळताय, तुमच्या घरातल्यांच्या आयुष्याशी खेळताय, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कोर टीम अतिशय सावधानपूर्वक तुम्ही हे करा. मी तुम्हाला एक छोटासा मंत्र सांगेन, मंत्र म्हणजे तो वेद मंत्रवाला नाही, एक म्हणजे ट्रिक सांगेन की कशा पद्धतीने आपण बघायचं की तो कोर टीम मेंबर तसा आहे की नाही. एखाद्या माणसाशी जेव्हा आपण अगदी वैयक्तिक फायनान्सेस डिस्कस करू शकतो किंवा आपल्या काही सिक्रेट्स सांगू शकतो, अशी जेव्हा कम्फर्ट लेव्हल तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या मीटिंगमध्येच येईल. तुम्ही सांगणार नाही, ते सांगायची लेव्हल येते 2-3 वर्षांनी, सांगणार नाही, पण तुम्हाला कुठेतरी मनात असं वाटेल की अरे चालेल याला सांगितलं तर, म्हणजे यू कॅन बी ओपन बुक इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन. असं जेव्हा होतं तेव्हा कुठेतरी तुमचं ते सूत जुळायला लागलेलं असतं. दुसरं खूप इम्पॉर्टंट आहे की कोर टीम डिसाईड करताना त्याचा पास्ट तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे, की त्यांनी एखादा निर्णय का घेतला आणि एखादा निर्णय का घेतला नाही. किंवा जसं आम्ही जेव्हा सप्रे गुरुजींशी बोलायचो तेव्हा असंच बोलता बोलता विषय निघाला. आता त्यांची बायकोशीच मेनली डिस्कशन होतं, सो तेव्हा असं बोलता बोलता निघालं की ते ठाण्याला राहतात, नौपाडा एरियात, अतिशय ट्रेडिशनल एरिया आहे. तेव्हा ती म्हणाली, अगं तसं आम्हाला घोडबंदरला मिळत होतं घर मोठं,
ह्याच पैशात मिळत होतं. पण मला नेहमी असं वाटायचं की घर असं असावं की माझी 10 वर्षाची मुलगी दुकानातून काही घेऊन येते तर मला भीती नाही वाटणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला ती फॅमिली कशी आहे समजतं. आणि हे स्मॉल टॉक्स होणं अतिशय आवश्यक आहे. आणि कुठेतरी जेव्हा आपल्याला वाटतं की छे हा काहीतरीच बोलला, हे आपल्याला पटत नाही, ते जरा सांभाळून त्याचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. सो कोर टीम हे सगळं जेव्हा बिझनेस मॉडेल थिअरीवरती येतं तेव्हा ही कोर टीम, आणि कोर टीम बरोबर हे पण डिस्कस करावं लागतं की कोण किती फायनान्स टाकणार आहे, किंवा तुम्हाला गरजच नाही आहे टाकायची, किंवा कसं ते हँडल करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. त्यामुळे कोर टीम खूप जपून हे करा. त्यांच्याबरोबर तुम्हाला 20 वर्ष काढायचे आहेत. त्यामुळे आपण अगदी लग्नात वगैरे मुलगी बघताना जेवढं डिटेलमध्ये करतो ना त्याच्या दुप्पट डिटेलमध्ये ते बघायचं आहे तो माणूस की कसा आहे तो तुम्हाला घेऊन डुबवणार. आणि सगळी फॅमिली गाजावाजा करणार की काहीतरी बिझनेस करायला गेला आणि झालं. त्याच्या पुढची स्टेप अशी येते, सर माझ्याकडे किती वेळ आहे, नाही तर मी अशी बोलतच असते. कारण मला एक खूप छोटा क्वेश्चन आन्सर सेशन घ्यायचं आहे तुमच्याकडून, की मी तर माझ्या पद्धतीने सांगत राहीन, पण असे काही प्रश्न असतील जे तुमच्या मनात असतील आणि मी कव्हर करणार नाही. सो मला ते हवं आहे की लेट इट बी अ डायलॉग, आणि सो दॅट आय कॅन कीप यू अवे फ्रॉम मोबाईल्स. त्यामुळे आपलं जे स्टार्टअप आपण जेव्हा मग सुरू करतो ना तेव्हा पहिले 6 महिने खूप अवघड जातात. कारण नाहीचा रेशो जास्त असतो हो पेक्षा. तुम्ही जेव्हा 100 लोकांना तुमचा प्रॉडक्ट सांगाल तेव्हा 1 जण हो म्हणेल घ्यायला, 10 जण म्हणतील की खूप छान आहे ग पण आत्ता नाही शक्य, इंटरेस्ट नाही आहे, आणि 90 लोक तर म्हणतील की होईल का ग हे सक्सेसफुल, काय असं काय आम्ही कधी असं केलं नाही बुवा, असं सगळं. सो निगेटिव्हिटी खूप जास्त येते सुरुवातीला. सो पहिले 6 महिने खूप इम्पॉर्टंट असतात. आणि तिथे काय तुम्हाला हेल्प करतं, जस्ट टू रिपीट, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे की फॅमिली सपोर्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण आपण कसं होतं, जर जॉब करत असताना ते सोडून बसलेलो असू तर आपल्याला अजिबात सवय नसते रिकामं बसायची, आणि आपण एकदम रिकामे झालेलो असतो. आणि ती जी घर रिकामं असण्याची जी शांतता असते ना ती खूप त्रासदायक असते. त्यामुळे तेव्हा तुम्हाला मेंटल कॉम्पोजर मेंटेन करायचं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला काय काय उपयोगी पडतं, फॅमिली सपोर्ट अगेन आहेच. दुसरं म्हणजे कुठेही जेव्हा असं वाटतं की मला थोडंसं डिप्रेशन येत आहे, आपल्याला कळतं की उदास होतो आपण, तेव्हा आपल्याला चांगली पुस्तकं वाचायची आहेत. आपल्याकडे मराठी वाङ्मय खूप छान आहे. आपल्याकडे जुने जे रॉक म्युझिक आहे, एखादे खूप इथे वेस्टर्न साईडची लोक म्हणजे वेस्टर्न म्युझिक आवडणारी लोक पण असू शकतात. पिंक फ्लॉइड झालं, मेटॅलिका झालं, अतिशय सुंदर कविता आहेत त्यांच्या. दे विल टेक यू अप डेफिनेटली. उंच माझ्या झोकासारख्या सिरियल्स आहेत. तुमची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी काही ना काहीतरी असलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कारण अशा वेळेस तुमचा तो वेळ जो असतो तो किल करावा लागतो, आणि तिथे तुम्हाला त्याचीच मदत होणार आहे. त्यामुळे गाणं ऐका, स्वतःची काहीतरी साधना करा. मग ती देवाची असू दे, ती तुमच्या गुरूंची असू दे, ती अगदी खूप सोपं सांगते तुम्हाला. आत्ताची जी नवीन पिढी आहे, आमच्या सगळ्यांचे लग्नाचे व्हिडिओ असतात, तो आपल्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण असतो. किंवा तुमचे अल्बम्स असतात लग्नाचे, बसा काढून. खूप डिप्रेशन यायला लागलं तर तुम्हाला खूप आनंद होईल ते बघून, आणि कुठेतरी परत तुम्हाला उमेद मिळेल की बाबा तेव्हा केवढा त्रास झाला होता, आलो पण आपण बाहेर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या करायच्याच आहेत. नाही तर काय होईल ना, 6-6 महिन्यात स्टार्टअप बंद पडतील, आणि मग तुम्हाला कुठेतरी तो इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येईल की माझंच काहीतरी चुकलं. किंवा मग अचानक आई पण कधीतरी चिडलेली असते, उन्हाळा असतो, ती म्हणते मी सांगत होते तुला काहीतरी नको करूस. ते एक मात्र आपल्या लक्षात राहतं आणि आपण आणखीन डिप्रेशनमध्ये जातो. सो ह्या गोष्टी हँडल करण्यासाठी ते असे आनंद देणारे क्षण शोधा. पहिले 6 महिने शोधावेच लागतील, मिळणार नाहीत आपसूक. त्यामुळे ते शोधा. एकदा 6-7 महिन्यानंतर स्टार्टअप पिकअप करते, आणि मग असं होतं की 24 तास कमी पडायला लागतात. कुठे कुठे फोनवरती बोलू, काय काय करू, इतक्या लोकांच्या मीटिंग्स करायच्या आहेत, ह्यांनी वेळ आयत्या वेळ ॲडजस्ट केली, मग त्यांना आता मी काय सांगू. आणि ह्याच्यात होतं काय, चिडचिड होते पहिली गोष्ट. आणि सगळ्यात पहिला जो काय म्हणतो बंदुकीच्या गोळ्या लागतात ते परत फॅमिलीलाच लागतात. सगळ्यात पहिले तेच असतात, ते शिव्या खातात आधी, आणि मग मित्रमैत्रिणींवर ते येतं. त्यामुळे आपली मेंटल हेल्थ बिघडायला लागते. सो तिथे परत तुमची साधना अतिशय तुम्हाला मदत करते. सकाळी उठल्यानंतर एक 10 मिनटं शांतपणे बसून राहा.
देवासमोर बसा, गुरूंसमोर बसा, नुसतं बसा, झोक्यावर बसा, जिथे बसायचं तिथे बसा, पण ती 10 मिनटं आयुष्यातली शांतपणे कोणाशीही न बोलता बसणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःसाठी वेळ काढणं 6 महिने 7 महिने स्टार्टअप पिकअप झाल्यानंतर अतिशय आवश्यक आहे. जेवणाच्या वेळा अतिशय इम्पॉर्टंट आहेत. मी खूप स्टार्टअप लोकांचं पाहिलं आहे, अरे यार शुरू तो बहुत अच्छा किया था बट मैं बीमार पड़ गई, फिर मेरे ऊपर ही सब था, तो 6 महीने कंपनी क्लोज करनी पड़ी, फिर उसके बाद वो पार्टनर को नौकरी लग गई. झालं. खाण्याच्या वेळा अक्षरशः अलार्म लावा. माझ्या स्वतःच्या पण खूप खाण्याच्या वेळा स्किप होतात, अजूनही होतात, पण मी मनापासून प्रयत्न करते की सगळी कामं थांबवून आधी 2 घास खाऊन घ्यायचे आणि मगच पुढे. कारण लक्षात ठेवा, आपल्या संस्कृतीने आपण जे खातो, आपल्या पोटामध्ये पण एक अग्नी आहे, त्याला जठराग्नी म्हणतात. तो एक प्रकारचं आपण यज्ञकर्म करतोय जेव्हा आपण आपल्या बॉडीला फीड करतोय. म्हणून आपण वदनी कवळ घेता म्हणतो, उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञकर्म. जसं आमचे काही गुरुजी जेव्हा नॉलेज ट्रान्सफर करतात तेव्हा म्हणतात की का हो तुम्ही तुमच्या बॉडीला देवघर मानत नाही, तुमच्या पोटात जठराग्नी आहे, तुम्ही सांगा यज्ञ केलायत मोठा, तुम्ही त्या यज्ञामध्ये पिझ्झाच्या आहुती द्याल का हो? नाही देणार ना. पाणीपुरीच्या आहुती द्याल का? नाही देणार. ते कधीतरी खायची गोष्ट आहे, ते रोज पिझ्झा खायची गोष्ट नाही आहे. सो पॉईंट आहे, जेव्हा आपण एवढं सिन्सिअरली एखादी गोष्ट बघायला लागतो ना, तेव्हा मग आपल्याला त्याच्यात रुची निर्माण होते. आपल्याला ते जेवण गोड लागायला लागतं. कितीही उकाडा असला, लाईट गेलेले असले तरी आपल्याला ते छान वाटतं. सो हा जेवायचा वेळ मात्र बाजूला काढा. आपल्या शारीरिक गरजेनुसार जी काही आपल्याला जितक्या वेळेला दिवसातनं मील्स घ्यावे लागतात तेवढे घ्यायचे आणि त्याच्यावरती मात्र कॉम्प्रोमाइज नाही करायचा. कारण मोस्ट ऑफ द स्टार्टअप्स ला माझी आई मजेनी म्हणते, एक खांबी तंबू असतो. तो जरी कोर टीम असली ना तरी तो एका खांबावरती उभा असतो, बाकी खांब फक्त सपोर्ट करत असतात. सो जर तुम्ही तो एक खांबी असाल ना तर मात्र तुम्हाला स्वतःची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण तुम्ही तुमच्या बरोबरीने तुमची जी गिऱ्हाईकं आहेत त्यांच्या आयुष्याशी पण खेळताय, कुटुंबाच्या आयुष्याशी खेळताय, प्लस तुमच्या कोर टीम्सचं पण तुम्ही वाट पण लावू शकता आणि तुम्ही त्यांना वरती पण घेऊन जाऊ शकता. सो स्वतःची हेल्थ सांभाळणं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी मुद्दाम वेळ काढणं, वेळच्या वेळेस जेवणं, झोपणं. कारण झोप ही अशी गोष्ट आहे की जी स्टार्टअप सुरू झाल्यावर कमी कमीच होत राहते. कारण स्वप्नात पण ते यायला लागतं की डोळे मिटले की तेच दिसतं, असा प्रकार होतो. पण तरीसुद्धा झोपायचं, तसंच झोपायचं. 4 तास 5 तास झोप जितकी होईल. जसं आमच्याकडे जेव्हा गणपती जवळ येतात तेव्हा आम्ही 1.5 तास पण झोपत नाही, कारण एका दिवशी आम्हाला 100 पूजा करायच्या असतात. एवढं प्रेशर असतं की एक गुरुजी जर आले नाहीत किंवा त्यांचं काही झालं तर मी 12 लोकांच्या घरच्या पूजा कशा करू, इतकं मोठं प्रेशर असतं. पण तशात सुद्धा आम्ही 1.5-2 तास 2.5 तास आम्ही झोपतोच. त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्वतःची अशी काळजी घ्यायची ना तेव्हा तुम्हाला आसपासचं इन्फ्रास्ट्रक्चर असं बिल्ड करावं लागेल. मला वजन कमी करण्यासाठी धुणं भांडी घरी घालायला सांगितलं होतं म्हणून मी बाई ठेवली नाही आहे, असं चालणार नाही. मग ते धुणं भांडं राहून जाईल आणि मग घरातल्या शिव्या घालायला लागतील. त्यामुळे यू हॅव टू आउटसोर्स युअर वर्क. स्वयंपाकाला जमत नसेल ॲटलिस्ट पोळ्या करायला बाई ठेवणं. कारण आज तुम्ही तुमचा एक्झिस्टिंग वेळ काढलात, मोकळा केलात तर तुम्ही दुसरं काही करू शकणार आहात, नाही तर तुम्ही करू शकणार नाही आहात. किंवा जसं बायकांना अशा पद्धतीची कामं असतात तशी पुरुषांची पण स्वतःची कामं असतात, बँकेचे व्यवहार असतात, अनेक गोष्टी असतात. यू स्टार्ट डेलिगेटिंग की बाबा मला एवढा वेळ हवा आहे. म्हणून मी म्हटलं जी मानसिकता तयार करायची आहे ना ती घरातल्या मोलकरणीपासून सगळ्यांची तयार करायची आहे, त्याशिवाय तुम्ही नाही करू शकणार आहे. जसं सगळ्या स्टार्टअपच्या घरातल्या मोलकरणी खूप स्मार्ट असतात, त्यांना माहीत असतं ताईंनी जर भाजी काढून ठेवली नाही तर फ्रीज उघडून भाजी काढायची आहे. ते अशा नुसत्या निघून नाही जात की तुम्ही भाजी नव्हती काढली मी गेले, असा प्रकार होत नाही. कारण ते पण तयार आहेत की त्यांना पण माहिती आहे की तुम्ही बिझी आहात खूप. त्यामुळे किंवा योग्य कम्युनिकेशन ठेवणं तेव्हा की पुढचे 4 दिवस मी अत्यंत बिझी असणार आहे, त्यामुळे प्लीज जसं असेल तसं काम करून जायचं आहे. अशा गोष्टी करणं, आपल्या मुलांची व्यवस्थित व्यवस्था करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं पहिल्या 2 स्टेप्स पण आरामात निघतात, पण जेव्हा एक्झिक्युशन सुरू होतं ना तेव्हा त्रास व्हायला लागतो त्याचा. कारण आपण बाकीच्या गोष्टी केलेल्याच नसतात, आपण स्वतः तयार झालेलो असतो, पण डेलिगेट करणं जे म्हणतो ना ते आपण केलेलं नसतं आणि त्याचा त्रास होतो. मग कसं होतं खूपदा असं वाटतं की इतके दिवस माझे 3,000 रुपये सेव्ह व्हायचे, आता मी जर पूर्ण स्वयंपाकाला बाई लावली तर 3,000 रुपये जाणार. ह्याला ही आपली ना मराठी लोकांची थोडी मानसिकता आहे की त्याला एक इंग्लिशमध्ये म्हण आहे पेनी वाईज पाऊंड फुलिश.
आत्ता मी वाचवतेय ते 3,000 रुपये, पण ते 10 पोळ्या लाटायच्या नादापायी माझं एक काम राहिलं स्टार्टअपचं, नाही चालणार. इट विल नॉट वर्क. तुम्हाला कुठेतरी हे कॉम्प्रोमाइजेस करावे लागणार. आत्ता दिसतात ते 3,000 रुपये जात आहेत, पण ती इन्व्हेस्टमेंट आहे. ते 3,000 रुपये गेले तर तुम्ही मोकळे व्हाल. तुमची शारीरिक कंडिशन तशी असेल की तुम्ही जाऊन दुसरीकडे कुठेतरी काम करू शकता, तर ते 3,000 रुपये गेलेच पाहिजेत. जसं काही पैसे अक्कल खात्यात जातात असं आपण म्हणतो ना, कधीतरी फसलो की गेले अक्कल खात्यात, ते तसे असतात. ते की एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे. म्हणून ती जी आपण थिअरी बनवतो ना, त्याच्यात ते बजेटिंग करायचं आहे की बाबा माझ्याकडे किती एक्स्ट्रा पैसे आहेत. की एखादा असं आपलं अकाउंट असतं, आपल्याला माहीतच नसतं किती पैसे आहेत त्याच्यात, काय माहीत, ते सगळे अक्कल खाते पैसे आहेत. असे जे एक्स्ट्रा आहेत ना ते त्या अकाउंटमधून निघतील. कारण तसेही ते होते, मला माहीतच नव्हतं, ते होते आपले, इतके दिवस नाही लागले ना, आता 2 वर्ष कशाला लागतील, असाच विचार करायचा आहे. तेव्हा ही एक रिस्क आहे, हे एक धाडस आहे, आणि त्याला ती रिस्क मिटिगेट करायला तसे आपल्याकडे फंड्स पाहिजेत आणि तसं एक्झिक्युशन सुरू करायचं आहे. त्यामुळे म्हणतो ना आपण, नाव पाण्यात लोटली, आता ते लोटण्यापर्यंत ठीक आहे, आता ते तिथे झालं पाहिजे, पुढच्या किनाऱ्याला पोचलं पाहिजे. आता मध्ये गेलात तर खाली डायरेक्ट तड आणि मग वरती, असा प्रकार होतो तो. त्यामुळे ते एक सांभाळायचं आहे. आता अगदी शेवटचे काही मुद्दे राहिलेत, मग मी जरूर क्वेश्चन्सकडे जाऊ इच्छिन. की सपोज नाही चालली तरीसुद्धा, मी खूप प्रयत्न केला, नाही चालली स्टार्टअप, तर काय करायचं? काही नाही, परत जॉबला जायचं, परत पैसे मिळवायचे. कारण शेवटी आपण गृहस्थाश्रमात आहोत, आपल्याला सगळं सोडून देऊन शक्य नाही आहे. त्यामुळे कुठेही आपण एक प्रयत्न केला हे अतिशय इम्पॉर्टंट असतं, आणि तो एक खूप मोठा आत्मविश्वास देऊन जातो. जसं मी HDFC अर्गोमध्ये जेव्हा होते तेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज घ्यायचो. तेव्हा जर एखाद्या स्टुडंटचा किंवा एखाद्या फ्रेशर म्हणतो आम्ही, खूप वाईट शब्द आहे खरं, पण म्हणतो आम्ही फ्रेशर त्याला, फ्रेशरचा एखादा आला रेझ्युमे, आणि जर त्याच्यामध्ये फेल्ड स्टार्टअप असं जरी असेल ना, तरी तो माणूस सिलेक्ट होतो आधी इंटरव्ह्यूला, बिकॉज ही हॅज ट्राईड समथिंग, ही ॲटलिस्ट ट्राईड टू डू समथिंग. कारण त्याला धाडस लागतं. आणि एखाद्या अगदी नाकासमोर चालणाऱ्या माणसापेक्षा, कारण कसं होतं ऑफिसेसमध्ये प्रोजेक्ट एक्झिक्युशन करताना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. डायरेक्ट म्हणजे कंपनीचा CEO येऊन सुद्धा फ्रेशरला विचारतो, वो रिपोर्ट क्यों नहीं आया, आणि मग तिथे तो जर घाबरला तर मग त्या मॅनेजरची वाट लागते. त्यामुळे तिथे धाडसी लोक लागतात. त्यामुळे फेल्ड स्टार्टअप इज ऑल्सो अ गुड थिंग. ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक माणूस अंबानी नाही बनणार. आपण अंबानीची कितवी पिढी बघतोय, प्रत्येक माणूस नाही बनणार. आणि शेवटी आपल्याला स्वतःच्या समाधानासाठी काहीतरी करायचं आहे, आपल्याला लोकांसाठी आपण हे नाही करत आहे. त्यामुळे जरी तो फेल्ड अटेम्प्ट झाला तरी पुन्हा प्रयत्न करायचा आहे आणि करतच राहायचा आहे. जोपर्यंत ते एक सक्सेसफुल आपल्याला सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत हे करतच राहायचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल अप्रोच घेणं फार आवश्यक आहे. जे आपण छोट्या छोट्या गोष्टीत हर्ट होतो ना, हे ह्या साईडच्या लोकांसाठी जास्त ॲप्लिकेबल आहे, पण तसे पुरुष पण होतात हर्ट, मला माहिती आहे. पण जे हर्ट होऊन बसतो ना, हे स्टार्टअपमध्ये काही नसतं. लोक अतिशय इन्सल्ट करतात, ते बाहेर तुम्हाला काढतात किंवा काहीही करू शकतात. त्यामुळे अजिबात हर्ट नाही व्हायचं आहे. कोणी काही बोललं तरी बोलू दे, आपल्यावर काही परिणाम नाही झाला पाहिजे, एवढं कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि टेक्नॉलॉजी मला अजिबात येत नाही हे म्हणून असा विचार करून त्याची चेष्टा मस्करी करून हसत राहणं इज नॉट अ गुड थिंग. आपल्याला जरी आपली कंपनी टेक्नॉलॉजीमधली नसली तरीसुद्धा टेक्नॉलॉजीचा यूज किंवा वापर करणं आपल्याला आलंच पाहिजे. आणि तशी आपली मनोवृत्ती पाहिजे की एखाद्याने आपल्याला सजेस्ट केलं की असं का करून नाही बघत तू, आणि आपल्याला ते आपण त्याला ते ओपन माइंड खुल्या मनाने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की काय म्हणतोयस रे तू, जरा बसूया का आपण एक दिवस याच्यावर, मला जरा समजावून सांग, मला हे काहीच येत नाही. त्यामुळे युअर स्टार्टअप नीड नॉट बी अ टेक्नॉलॉजी कंपनी ऑल द टाईम, बिकॉज अल्टिमेटली टेक्नॉलॉजी कंपनी ऑल्सो प्रोव्हाइड सम सोल्युशन. सो तुम्हाला ऑन ग्राउंड काय करणं आवश्यक आहे हे बघून त्याच्यासाठी सोल्युशन काढायचं आहे आणि मग टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आहे त्याला स्केलअप करण्यासाठी. अशी टेक्नॉलॉजी वापरायची आहे. तुम्ही डायरेक्ट काहीतरी केलं आणि म्हणालात की मी माझ्या ह्याच्यावरती ना इतक्या जाहिराती दाखवेल आणि त्याच्यातून मला पैसा मिळेल. हा खूप इम्पॉर्टंट संदेश आहे की युअर इन्कम शुड बी डायरेक्ट इन्कम.
इट शुड नॉट बी इनडायरेक्ट इन्कम, असं माझं मत आहे. कारण इनडायरेक्ट इन्कमवाल्या कंपन्या फार काळ टिकत नाहीत, पण डायरेक्ट इन्कमवाल्या टिकतात. म्हणजे मी आज हे म्हणजे खूप अभिमानाने सांगू शकते की जेव्हा आम्ही ओपनडीत सुरू केली तेव्हा आम्ही ऑपरेशन्स कंपनी सुरू केली आणि आमच्याबरोबर 7 आणखीन मुंबईत कंपन्या सुरू झाल्या ज्यांनी ई कॉमर्स सुरू केलं. म्हणजे ते काय करत होते, असंच कॅब ड्रायव्हरसारखं नंबर्स पास करत होते आणि ते साहित्य सेल करत होते. पण आज त्या 7 कंपन्यांपैकी 4 पूर्णपणे बंद पडल्या आहेत आणि 3 अतिशय स्लो डाऊन झालेले आहेत आणि ओ पंडितची ग्रोथ मात्र 5 टाइम्स झालेली आहे. ह्याचं कारण आम्ही ग्राउंडवरती गोष्टी केल्या. ग्राउंडवरती म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी वापरून. अजूनही तुम्ही जर opandit.com गेलात तर इट इज अ स्टॅटिक पेज, इट्स नॉट इव्हन रिस्पॉन्सिव्ह पेज. कारण आम्हाला असा कॉल्स घ्यावे लागले की आज किती हो तुमच्यापैकी लोक डायरेक्ट वेबसाईटवर जातील आणि वास्तुशांत बुक करून येतील. हार्डली. यू नीड डिस्कशन की वास्तुशांत काय आहे, मग मी ह्या दिवशी करू का, मग माझ्याकडे ना त्या काकू येऊ शकणार नाही आहेत, मग ना त्या काकांचं ना ते तसं होऊ शकतं. किती डिस्कशन्स लागतात. सो आमच्यासाठी हा पहिला निर्णय होता की आपली कंपनी कॉल सेंटर बेस्ड असणार आहे, आपली कंपनी वेब बेस्ड नसणार आहे, ॲप बेस्ड नसणार आहे. कारण ॲप डिस्कव्हरी इज अनादर व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू. अहो मी ॲप बनवून ठेवीन, लोकांनी डाउनलोड तर केलं पाहिजे ना, नाहीतर मग आपल्या फ्रेंड सर्कलला त्रास द्यायचा, डाउनलोड कर डाउनलोड कर डाउनलोड कर आणि मग तो नंबर बघून खुश व्हायचं, पण युसेज काय त्याचा. म्हणून आम्ही ॲप डिझाईन पण नाही केलं, आम्ही ते सेव्ह केलेत पैसे. आत्ता आम्ही ते पैसे आणखीन मार्केटिंग चॅनल्समध्ये लावतोय. सो अशा पद्धतीने ग्राउंडवरती काय वर्क करेल, मी हे विकत घेईन का, मी हे करीन का, प्रत्येक ठिकाणी स्वतःला पुढे आणायचं आहे. मी असं करीन का, मला जर कोणी असं म्हटलं तर मी त्याला काय उत्तर देईन, तेच तुम्हाला उत्तर ऐकू येणार आहे. सो अशा पद्धतीने करायचं आहे. आणि बी इट अ स्मॉल स्केल थिंग, त्याला मोठं आपण कधीही करू शकतो, पण ते स्मॉल स्केल आहे ना ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि आता जो शेवटचा मुद्दा मी डिस्कस करणार आहे ज्याच्यामुळे मॅक्सिमम स्टार्टअप्सना डिप्रेशन येतं किंवा बरीच लोक त्या न्यूज वाचून मला स्टार्टअप करायचे म्हणतात. मी हा मुद्दा शेवटी ठेवला होता, आम्हाला पण अनुभव आलेत ते. फंडिंग, FUNDING, फंडिंग. जे इन्व्हेस्टर्स असतात जे तुमच्या स्टार्टअपमध्ये पैसे टाकतात. आता अनेक वृत्तपत्रातनं बातम्या येतात, फ्लिपकार्ट रेज्ड $1 million, कंपनी रेज दिस मच. मध्ये ओलाचं पण आलं होतं काहीतरी. आणि आपल्याला असं वाटतं की अरे इन्व्हेस्टर्स तर असेच बसलेत आणि आपली आयडिया आवडली आणि त्यांनी पटकन हे केलं. असं नाही आहे. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली ती लोक अतिशय बिझनेस माइंडेड असतात आणि ते तुम्हाला एक एक पैसा देताना ना तुमचं रक्त पिळवटून घेत असतात अक्षरशः. त्यामुळे तुम्हाला जरी फंडिंग नाही मिळालं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की माझा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला ओ पंडितची 1-2 एक्झाम्पल्स देईन. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तुमचं हे ऑपरेशन्स आहे ना ते स्केलअपच होणार नाही आणि त्यामुळे इट इज गोइंग टू फेल. आणि तुम्ही असं करा, ऑपरेशन्स साईड पण ठेवाच पण ई कॉमर्स पण डेव्हलप करून ठेवा. तर मी त्यांना म्हटलं की मी डेव्हलप तर करीन. आणि मला म्हणाले तू स्वतः त्या एरियातली आहेस, तुला डेव्हलप करणं केवढं सोपं आहे. तर आम्ही त्याला नाही म्हणलं की नाही आम्हाला ई कॉमर्समध्ये जायचं नाही आहे. कारण इन्व्हेस्टर्सना, म्हणजे मी मुद्दा काय सांगते ते सांगते, इन्व्हेस्टर्सना तुमचा ब्रँड काय आहे. 2 गोष्टी असतात, एक असतात ब्रँडिंग आणि एक असतं PR, पर्सनल रिलेशनशिप. जसं फार पूर्वी मी एक न्यूज वाचली होती की आमिर खान इज अ ब्रँड ॲट वन पॉईंट ऑफ टाइम आणि शाहरुख खान इज अ PR गाय. दोघेही तेवढे स्ट्रॉंग्स आहेत. पण आज आमिर खानची मूवी म्हटलं की आपण जाणारच कारण ती चांगलीच असणार. सो त्यांनी एक ब्रँड निर्माण केला होता आपला की मी वर्षाची एकच मूवी करणार पण ती तोडू करणार, ती सुपर डुपर हिट होणार. आणि शाहरुख खानच्या 4-5 मूवीज येतील, त्यातली एखादी छान दिसेल पण बाकी पण ओकेच असतील. ही वॉज मोर लाईक अ PR गाय. सो तसं इन्व्हेस्टर्सना तुम्ही काय आहात हे कळणं फार आवश्यक आहे. तसं आमच्या केसमध्ये आम्ही प्रत्येक इन्व्हेस्टरला हे क्लिअर केलं होतं की आम्ही आमच्या प्रिन्सिपल्सना सोडून एकही गोष्ट करणार नाही. मी जसं ह्या इन्व्हेस्टरनी जे आम्हाला सांगितलं की ई कॉमर्स सुरू करा आणि खूप सोपं आहे करणं. सगळे गुरुजी जे येतात ना त्यांच्याकडनं लाख रुपये घ्या, ते डिपॉझिटमध्ये ठेवा आणि त्याचे FDचा इंटरेस्ट मिळेल, त्याच्यातून वेबसाईट बांधा. इट वॉज अगेन्स्ट अवर प्रिन्सिपल्स आणि वी वर व्हेरी स्ट्रॉंग अबाउट इट. वी सेड की ती लोक ऑलरेडी गरीब आहेत.
म्हणजे आपल्यासारखे श्रीमंत नक्कीच नाही आहेत. एखादाच असेल, अगदी 4 व्हीलर दिसली ना तरी ते सेव्ह करत नाहीत म्हणून 4 व्हीलर्स येतात त्यांच्याकडे, आपल्यासारखं सेव्ह नाही करत ती लोक. तर मी त्यांना सांगितलं की इज अगेन्स्ट माय प्रिन्सिपल्स, मी असं त्यांना नाही फसवणार. आणि 1-2 अशा कंपन्या येऊन गेलेल्या आहेत ज्यांनी गुरुजींचे असे पैसे डुबवलेत, आणि आय डू नॉट वॉन्ट टू क्रिएट माय इमेज लाईक दॅट, दॅट्स वाय वी विल नॉट टेक डिपॉझिट्स. तो खवळला, म्हणाला मी नाही पैसे टाकणार. ठीक आहे, नको टाकूस, दॅट्स ओके, इश्यू गॉट क्लोज्ड. एक फंडिंग होतं, नवी मुंबई बेस्ड होते, खूप पुढेपर्यंत गेली होती डिस्कशन्स, गणपती जवळ येत होते, 1 वर्ष होईल आता मे महिन्यात ह्या गोष्टीला. तर त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला, छान आहे, सुंदर आहे, ही कुड रिलेट टू व्हॉट वी आर डुईंग. पण शेवटी तो फक्त एवढंच म्हणला, मला काय हवं आहे ना, त्याची पण अट होती की ई-कॉमर्स तुम्ही एक चालू करायचं, पण ते सगळं मी करीन, मी पैसे टाकीन, मी करीन, फक्त तुमचं नाव असेल. वी सेड ठीक आहे, वी डिडंट से नो, वी सेड ओके फाईन. आणि त्या ई-कॉमर्सवरती तुम्ही चायनीज गणपती विकायचे. तर मी आणि माझे यजमान 2 मिनिटासाठी आणि मुख्य गुरुजी असे स्तब्ध झालो. चायनीज गणपती विकायचे का विकू आम्ही चायनीज गणपती? म्हणजे नाही, माझी एक सप्लाय चेन आहे, ती आयडल पडली आत्ता आणि माझे पैसे तिथे वेस्ट होत आहेत. आपण सुंदर चायनीज मूर्ती अगदी 20-20 रुपयात विकू. आणि वी सेड की नाही, अगेन इट इज अगेन्स्ट अवर एथिक्स. तिथे नरेंद्र मोदी बोंबलतोय की चायनीज हे घेऊ नका, पतंगापासून घेऊ नका सांगतोय. आणि ओ पंडित ॲज अ ब्रँड जे मी वैदिक कल्चर मोठं करण्यासाठी सुरू करते, तर चायनीज गणपती कसं विकेल? इट इज नॉट पॉसिबल. आणि अक्षरशः त्या दुपारी आमचे पेपर्स साईन होणार होते, सर्व डिसाईड झालं होतं, किती पैसे रेज होणार, काय होणार, किती व्याजाने आम्ही परत देणार, सगळं रेज झालं होतं. आणि तिथल्या तिथे तो म्हणला, देन आय विल नॉट साईन दिस. अँड वी सेड फाईन, यू डोंट साईन इट. आणि आम्ही बाहेर आलो आणि शांतपणे एक बाग होती समोर, तिथे जाऊन बसलो होती. कारण आम्हाला एवढा शॉक होता तो की एवढं म्हणजे कसं असं होतं ना, एक्साइटमेंट असते ती की झाले पैसे रेज. आणि अचानक 10 मिनिट्स डिस्कशन नंतर ते जे काही करोड रुपये मिळणार होते ते अचानक नाही, पुढचे सगळे प्लॅन्स गेले. आणि फॉर द रिझन की मी हे आमच्या प्रिन्सिपल्सच्या विरुद्ध आहे, पण असे अनुभव येणार. पण असं असताना सुद्धा फंडिंगसाठी तुम्ही जरूर अप्रोच करा इन्व्हेस्टर्सना. त्याचा फायदा काय होतो ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा एक्झिक्युशन सुरू होतं ना, तेव्हा आपण इतके बिझी होतो की काही गोष्टींकडे आपण ना दुर्लक्ष करायला लागतो. कारण तेव्हा इम्पॉर्टंट असतं ते एक्झिक्यूट करणं. म्हणजे आता मी एक्झाम्पल देते, सपोज तुमचा पापड करून द्यायचा व्यवसाय असेल, तर एखादा असा काळ येतो की तुम्हाला खरंच नाही पडली आहे की त्या पापडाचं इन्ग्रेडियंट इथे स्वस्त मिळतं का तिथे, तुम्हाला ते आधी करून देऊन जाऊ दे बाबा, मग बघू पुढचं पुढे. ते काही गोष्टी दुर्लक्षित व्हायला लागतात. पण ते इन्व्हेस्टर्स असतात ना, अतिशय स्मार्ट असतात ते. आणि एकतर ते बाहेरून ॲज अ थर्ड पार्टी करत असतात सगळं. ते इतके छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि त्यामुळे ना तुमचं स्वतःचं बिझनेस मॉडेल खूप फाईन होतं. त्यामुळे ते नाही जरी म्हणणार असतील ना, तरी त्यांची पहिली मीटिंग करा. तुम्हाला माहिती आहे की हा इन्व्हेस्टर नाही म्हणणार आहे. जसं आम्ही बऱ्याच ख्रिश्चन इन्व्हेस्टर्सकडे गेलो, आम्हाला माहिती आहे ते नाही म्हणणार, पण त्यांचे जे प्रश्न आले ना कुतूहल म्हणून, त्यांनी आमच्या कितीतरी कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की एखादी गोष्ट आपल्याकडे नेहमी बायनरी आउटपुट पाहिजे. बायनरी आउटपुट म्हणजे काय, हो किंवा नाही, 1-0. त्यामुळे ते जे बायनरी आउटपुट आहे ना, इन्व्हेस्टर्स विल हेल्प यू अराईव्ह ॲट दॅट. त्यामुळे जरूर जा इन्व्हेस्टर्सकडे, पण अगदी मनाचा दगड करून की ते काय हवं ते बोलणार आहेत तुम्हाला, फाडफाड इंग्लिशमध्ये बोलणार आहेत. तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता नाही आलं तरी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे की आप प्लीज हिंदी में बात करो, नाही तो आप बॉलिवूड मूवीज नाही देखते हो क्या. एवढं म्हणण्याची तुमची ती हिंमत पाहिजे. आणि त्यांच्या प्रश्नांनी तुमच्या खूप गोष्टी क्लिअर होतील. आणि अतिशय आवश्यक आहे ते. फंडिंग मिळो ना मिळो ते पुढची गोष्ट आहे, पण कारण आपण तेवढी रिस्क मिटिगेट केलेलीच असणार आहे असं मी अज्युम करते. की काही पैसे शिल्लकी ठेवलेत की अगदीच काही नाही झालं तरी रोजचा एक डाळ भात तरी मला खायला माझ्याकडे पैसे आहेत, एवढे पैसे बाजूला ठेवूनच हे सगळं करायचं आहे. किंवा माझं बाबा एवढं सोनं आहे, जर मला काही झालं तर बघीन मी ते मोडीन आणि घर चालेल काही दिवस आणि परत जॉबला लागेन, मिळेल तो. ही मनाची तयारी करून जायचंच आहे. पण ते तुम्हाला खूप छान प्रश्न विचारतील, ते तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट सांगतील ज्याने तुमची एकदम व्यापकता वाढेल आणि तुम्ही अनेक गोष्टींवरती विचार करायला लागाल जे तुम्ही आधी केल्याच नव्हतात कधी. कारण तुम्ही एवढे बिझी होतात की तुम्हाला वेळच नव्हता तो विचार करायला. इंडियाच्या बाहेर का जात नाही, मग तिथे सीडीज का प्ले करत नाही, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स आले आणि आम्ही खूप शिकलो पण त्यांच्याकडून. त्यामुळे हा फायनान्शियल डिसिजनमध्ये कुठल्याही एक्सपर्ट्सचं तुम्ही मत घेऊ शकता फंडिंगला जायच्या आधी.
आणि तुम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल असाल त्या कपड्यात जा. त्याच्यासाठी वेगळा ड्रेस विकत घेणं हे काहीही आवश्यक नसतं. बिकॉज खरा कॉन्फिडन्स हा तुमच्या पर्सनॅलिटीतून येतो, तुमच्या कपड्यांनी येत नाही. त्यामुळे अतिशय कॉन्फिडेंटली जा, पण फंडिंग जरूर अप्रोच व्हा. एंजल इन्व्हेस्टर्स असतात, लिंक्डइन प्रोफाईल्स असतात, तिथे जाऊन त्यांना मेल्स लिहा, मी असं असं सुरू केलं आहे. म्हणजे अक्षरशः इथे चिकटवलेलं असलं पाहिजे की मी असं असं सुरू केलं आहे आणि मला मदत हवी आहे. हे सांगताना कुठेही संकोच झाला नाही पाहिजे. अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही खरे तयार असाल आणि तुम्ही ते करत असाल आणि प्रत्येक घरातून छोटा छोटा उद्योग निर्माण होऊ दे, कारण त्याच्यातून जे आपल्याला सेव्हिंग होतं किंवा जो आत्मविश्वास मिळतो तो पुढची पिढी शिकते, ती त्याच्याहून आणखी काहीतरी करते. सो हे अशा पद्धतीच्या मानसिकता तयार करून जास्तीत जास्त लोक इथे आलेल्यांपैकी ॲटलिस्ट विचार करायला लागतील ह्याचा, अशी मला आशा वाटते. आणि मला असं वाटतं की आपण थोडेसे क्वेश्चन्स घेऊया जर कोणाचे असतील तर. तरुण स्त्री एवढ्या चांगल्या प्रगती केली आहे. माझा असा प्रश्न आहे की आपल्याकडे वेळ आहे किंवा थोडंसं फंड आपण उभा करू शकतो कोणाच्याही मदतीने, पण नक्की काय करायचं हे आपल्याला सुचत नाही. कधी कधी डोक्यात कल्पना येत नाही किंवा त्याच्यावर विचार करायला वेळ नसेल. आपण तसे नोकरी करणारे आहेत, तर मग ते मार्ग शोधायला किंवा विचार करायला नक्की आम्हाला काय करावं लागेल किंवा कोणती साईट बघावी लागेल किंवा कोणतं पुस्तक वाचावं लागेल किंवा कोणाच्या संपर्कात राहावं, म्हणजे मार्ग खुले कुठे आहेत की नक्की काहीतरी छोटासा बिझनेस करायचा असेल तर नक्की काय करावं लागेल किंवा कुठे आम्हाला उपलब्धता असेल ते सांगावे. तर असं आहे की अनेक अशा कन्सल्टिंग फर्म्स आहेत. मी प्रत्यक्ष स्वतः कधी तिथे गेलेले नाही आहे, त्यामुळे कुठली चांगली किंवा वाईट मला माहीत नाही. पण बऱ्याच कन्सल्टिंग फर्म्स आहेत जे तुम्हाला स्टार्टअप आयडियाज देतात की आत्ता काय प्रकारची सिच्युएशन आहे आणि तशा आयडियाज देतात. IIT बॉम्बेमध्ये तुम्ही जर ऑनलाईन थोडंसं पण असाल आणि गुगल करत राहिलात IITच्या मेन वेबसाईटवर, तर तिथे स्टार्टअप फेअर्स होतात. FAIR म्हणजे जत्रा स्टार्टअप केलेल्यांची. खूपदा कसं होतं, आपण जे केलेलं गोष्ट बघतो आणि मग आपल्याला काहीतरी सुचतं त्याच्यातून, त्यामुळे ते तुम्ही अप्रोच करू शकता. दुसरं, आता अवघड उत्तर देते, नोबडी विल फाईट वॉर फॉर यू. कोणी तुम्हाला येऊन स्पून फिडिंग करणार नाही. जे एक प्रकार आहे IIT बॉम्बेमध्ये, त्याला इन्क्युबेशन सेंटर म्हणतात. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे आपण एखादं बाळ जन्माला आल्यावर त्याला थोडा सपोर्ट देतो ना, ते जरा वीक असतं, प्रीमॅच्युअर असतं, तेव्हा त्याला त्या पेटीत ठेवलं जातं, त्याला इन्क्युबेशन बॉक्स म्हणतात. तशा पद्धतीची ती इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, सगळ्या IITमध्ये आहेत. बऱ्याच लोकल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पण आता ही संकल्पना सुरू होती आहे. पण त्याच्यात सुद्धा ते तुम्हाला आयडिया स्पून फिट नाही करणार, आयडिया तुमचीच असणार, ते फक्त तुम्हाला सपोर्ट करणार. आता सपोज मी अशी काहीतरी विचित्र आयडिया, जशी एका आयडियावर आम्ही खूप काम केलं पण अगेन ओपंडित साकार झालं म्हणून आम्ही पुढे गेलो नाही. जसं आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो, आम्ही खूप ट्रेक करायचो, म्हणजे आमचे काही पैशाचे थोडे खर्च व्हायचे तिकडेच व्हायचे. सो आम्ही उत्तराखंडला जायचो, आम्ही साऊथ इंडियामध्ये जायचो आणि तिथल्या अशा ठिकाणी जायचो जी टुरिस्ट लोकेशन्स नाही आहेत. आम्ही स्वतः ॲनालिसिस करून तिकडे जायचो. तेव्हा आम्हाला एक प्रॉब्लेम काय व्हायचा, भाषा यायची नाही. त्यामुळे आम्हाला तेव्हा असं वाटायचं की एखादं ऑनलाईन जर ॲप असतं की एखादा माणूस काहीतरी म्हणतोय, तिथे एखादा जर कॉल सेंटरवाला माणूस बसवलेला असेल की बाबा हा काय म्हणतोय मला एवढं सांग फक्त, ही एक कल्पना आमच्या डोक्यात खूप होती आणि खूप स्केलेबल आहे ते. आज भारतात एवढ्या भाषा आहेत, भारताबाहेर एवढ्या भाषा आहेत, इतके लोक ट्रॅव्हल करायला लागलेले आहेत. सो अशा पद्धतीच्या आयडिया तेव्हा येतील जेव्हा तुम्ही स्टेप आउट कराल. तुम्ही घरात बसून राहिलात तर तुम्हाला कोणीच येऊन काही सांगणार नाही. तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे आधी, कारण तुमच्यामध्ये असं एखादी प्रॉपर्टी असेल छोटीशी जी इतरांमध्ये नसेल आणि ती तुम्हाला एक्सप्लोअर करायची की बाबा मला ही गोष्ट आवडते तर मी ह्याच्यात काही करू शकते का, आणि मग त्याच्यावर विचार करायला सुरुवात करायचा आहे. मग बऱ्याचदा असं दिसेल की अरे ऑलरेडी असं करणारे 10 लोक सापडतील. मग देन मग असं होतं, रिइन्व्हेंटिंग द व्हील नाही झालं पाहिजे की ते करतात ना तेच परत सुरू केलं. मग लोक म्हणतील अहो ते एस्टॅब्लिश्ड आहेत, मी तुमच्याकडे कशाला येऊ. मग तुम्ही म्हणणार की मग मी डिस्काउंट देतो, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून उलटे जायला लागलाय. तसं नाही असलं पाहिजे. मग त्यांच्यावरती त्यांचं बिझनेस मॉडेल स्टडी करून त्यांच्यावरती मी काही करू शकते का. सो इट हॅज टू कम फ्रॉम विदिन. कोणी स्पून फीड करणार नाही. तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, स्वतःचा अंतरंग जाणायचा आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला
ते धाडस करायचं आहे करून. आणि ट्रॅव्हल करा, लोकांशी बोला, कम्युनिटी सेंटर्समध्ये विचारमंथन करा, चर्चासत्र करा की आत्ता काय प्रॉब्लेम होतो आहे. जसं आता आपण काही लोक कोकणातून वगैरे आलेलो असतो, तर खूप अशा गोष्टी असतात की आपल्याला त्यांच्या टचमध्ये राहायचं आहे, किंवा अनेक अशा गोष्टी आहेत. अजूनही आपल्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण तुम्हाला स्वतःचं स्किलसेट जाणूनच ते बघायचं आहे. कोणी असं स्पून फीड नाही करणार. आणि जी कंपनीज असं क्लेम करतात की आम्ही तुम्हाला स्टार्टअप आयडियाज देऊ, मला माहीत नाही त्या किती, म्हणजे मी असं म्हणेन की स्टार्टअप आयडिया देण्याची कंपनी काढणं हीच त्यांची स्टार्टअप आयडिया आहे. इट्स व्हेरी सिम्पल. सो दे विल चार्ज यू समथिंग 10,000 रुपये वगैरे 2 दिवसाचे, आणि ते कमवणार, आणि तुम्हाला त्याच्यातनं किती मिळेल मला माहीत नाही. बिकॉज जी लोक सुरू करतात ते मला नाही वाटत असं कुठे जातात. आणि आपल्याला ना नेहमी असं काहीतरी बिग बँग हवा असतो की मी मोठी झाले, माझं पेपरात नाव आलं, असं काहीच नसतं. ते एवढंसं सुरू होतं नेहमी. आपलं अगदी आपण जसे जन्माला येतो ते आपण एवढेचसे असतो आधी, आणि मगच मोठे होतो. ते अशाच कंपन्या मोठ्या होतात. त्यामुळे त्या मला म्हणजे कोणी इथे त्यातलं असेल तर मी आधी क्षमा मागते, पण मला नाही वाटत त्या कन्सल्टिंग फर्म्स असं कोणाला एवढं हेल्प करू शकत असतील. ते त्यांचा बिझनेस करतायत त्याच्यातून. मग स्वतःच करायचं आहे आपल्याला. पद्धतीने केलं आणि नवीन स्टार्टअपसाठी जो कोण स्टार्टअपचा प्रयत्न करेल त्यांनी कशा पद्धतीने मार्केटिंग करावं, बरोबर, याबद्दल तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. सांगते. अजून एक आहे की एखाद्या तुम्ही समजा कोणाकडे पूजा वगैरे घेतली असेल आणि त्यावेळेला गुरुजी ऐन टायमाला उपलब्ध झाले नाही, तर त्यावेळेला तुम्हाला स्वतः तिथे जावं लागलं का, ते कार्य पूर्ण करावं लागलं का, याबद्दल सुद्धा तुम्ही जर सांगता. जेव्हा आपलं कोर टीम डिसाईड होते आणि आता आपण काहीतरी सुरू करणार असं जेव्हा सुरू होतं, तेव्हा पहिलं असं होतं की मार्केटिंग मी कसं करू, कुठून करू. आपली काय एवढी ऐपत नसते की टी व्हीवरती झी 24 तासावर आपली ॲड येईल किंवा मोठे बॅनर्स लागतील, ही आपली कोणाचीच कपॅसिटी नसते. सो आपल्याला काय करायचं आहे ना, ऑन ग्राउंड मुळं घट्ट करत जायचं आहे. इट हॅज टू बी बॉटम अप अप्रोच. जर पहिल्यांदाच फंडिंग मिळालं ना तर टॉप टू बॉटम अप्रोच घेऊ शकतो, पण तरीसुद्धा हाऊसिंग सारख्या कंपन्या गेल्या, त्यांनी टॉप टू बॉटम अप्रोच घेतला होता की सगळ्यात आधी तर टाइम्स ऑफ इंडियाला मोठी त्यांची ॲडच आली हाऊसिंगची. म्हणजे कोणाला माहीत पण नाही की हाऊसिंग असा काय प्रकार आहे, आणि एकदम आली. पण तशा कितपत सक्सेसफुल होतील माहीत नाही. ओ पंडितमध्ये आम्ही काय केलं ते सांगतो. आम्ही विलेपार्ले ईस्टला आहे. सो आम्ही लोकली काही स्ट्रॉंग मासिकं होती, म्हणजे तिथल्या 1,000 कुटुंबामध्ये जात आहेत, ह्याच्या पलीकडे त्याचा रीच नव्हता. तर आम्ही त्या थोडंसं ना ह्याच्यात टेस्टिंग करावं लागतं. आपण जॉब्समध्ये आहोत, इथे काही लोक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतले पण असतील, त्याच्यामध्ये एक टेस्टिंग असतं बघा, कॅम्पेन्स रन होतात आणि त्याचा तो टेस्ट डेटा ॲनालिसिस करून फायनल स्ट्रॅटेजी डिसाईड केली जाते. हा प्रकार पण तेवढा तसाच असतो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्हाला लोकली खूप स्ट्रॉंग बनायचं आहे. जसं आम्ही काय केलं, पार्ल्यातली काही मॅगझिन्स घेतली जी काही ठराविक घरांमध्ये कित्येक वर्ष आता रोज जात आहेत. म्हणजे त्या लोकांनी पण त्या न्यूजपेपरचं सबस्क्रिप्शन थांबवलेलं नाही आहे. आम्ही पार्लेकर म्हणून एक पेपर आहे, एक अभूतपूर्व म्हणून मासिक येतं, मंथली मॅगझिन आहे. आम्ही त्याच्यात छोटी छोटी ॲड द्यायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही काय केलं, आपण कितीही ऑनलाईन गेलेलो असलो ना तरी असं भेटल्यावर जो आनंद मिळतो ना तो फेसबुक चॅटरूममध्ये किंवा याहू चॅटरूममध्ये मिळत नाही. त्यामुळे अशा अनेक कम्युनिटी सेंटर्स आहेत. जसं आपलं आता सामवेदी मंडळ आहे, तर एखादा नोटीस बोर्ड असावा इथे, ज्याच्यामध्ये इथे कोणालाही काहीही हवं असेल तर तिथे ती नोटीस लागेल की बाबा मी असं असं सुरू केलं आहे. जसं पार्ल्यामध्ये एक फार मोठं कम्युनिटी सेंटर आहे, त्याला लोकमान्य सेवा संघ म्हणतात. तुम्ही कधी गेलात तर माहिती असेल तुम्हाला. तर आम्ही तिथे एक ॲड लावली, म्हणजे एक छोटासा फ्लेक्स बनवला, हार्डली 150 रुपये, आणि आम्हाला जे लोकांपर्यंत पोचवायचं होतं तो तिथे लावला. पहिला लावला, त्याच्यातलं सगळी भाषा काहीतरीच झाली होती, मग तो वाढून टाकला. असं आम्ही 3दा केलं. मग तिसरा जो लावला तो रिस्पॉन्स यायला लागला आम्हाला. त्यानंतर दादरला अशी सेवा मंडळ आहेत, ब्राह्मण सेवा संघ आहे, मुलुंडला आहे महाराष्ट्र सेवा संघ. तिथे तुम्ही असे आपले बॅनर्स लावा, पण लेट इट नॉट बी समथिंग लाईक हँगिंग ऑन द लॅम्प पोस्ट, म्हणजे असं कुठेतरी लावून आलं आहे, सिद्धिविनायकच्या बाहेर लटकवलंय, असे प्रकार नका करू. प्रॉपर ऑथॉरिटीनी जाऊन की ॲप्लिकेशन द्यायचं, मी असं असं सुरू केलं आहे
आणि मला 1 आठवड्यासाठी हे लावून ठेवायचं आहे, असं लावून ठेवायचं. आणि सगळ्यात मोठं मार्केटिंग असतं ना, ती माउथ पब्लिसिटी असते. त्यामुळे एका ठिकाणी जेव्हा आम्ही विधी केला, तो एक्सपिरियन्स घेऊन तिथे आलेल्या 4 लोकांनी पाहिलं, त्यांना आवडलं, आणखीन पुढे गेलं. आणखीन आम्ही एक केलं, मुंबईमध्ये खूप ग्राहक पेठा होतात, ग्राहक पेठा लागतात. तर आम्ही पहिल्या वर्षी 2 महत्त्वाच्या ग्राहक पेठांमध्ये आमचे स्टॉल्स घेतले. परत असं होतं की तुम्ही जेव्हा इंटरॅक्शन करता ना, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी कळतात की लोक काय प्रश्न विचारतात, त्या तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे आम्ही ओ पंडितचा एक स्टॉल लावला. म्हणजे आम्हाला त्याच्यावर पण खूप स्ट्रगल करावी लागली, कारण तुम्ही ग्राहक पेठांमध्ये कधी गेला तर त्यांचे प्रॉडक्ट्स असतात, पर्सेस विकायला आहे, ड्रेस मटेरियल्स आहेत, सर्व्हिसेसचा स्टॉल हे त्यांच्यासाठी पहिल्यांदाच होतं. सो ते म्हणाले आम्ही आजपर्यंत असा कोणाला दिला नाही आहे. मग आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं की खूप वेगळी संकल्पना आहे, लोकांना आम्ही कळणार कसं नाही. तर पण थोडंसं रडावं पण लागतं, हो पैसे नाही आहेत आमच्याकडे, काय करणार, तुम्ही आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. साम दाम दंडभेद, जे यूज करायचं ते करायचं. पण त्यामुळे काय झालं ना, त्या ग्राहक पेठांमध्ये जो एक 50,000चा फुटफॉल म्हणतो आपण, म्हणजे किती लोक साधारण येऊन गेली, त्या लोकांपर्यंत हे नाव पोचलं की बाबा हे काहीतरी करतायत, हे काहीतरी करतायत. अशा पद्धतीचं ना लोकल मार्केटिंगवरती फोकस करावा असं माझं मत आहे, कारण त्याच्यातून आउटपुट मिळतं. बाकी टाइम्स ऑफ इंडिया वगैरेमध्ये दिलं तर एका क्षणात तुमचे 20-30 हजार रुपये जातील. अशा बऱ्याच एजन्सी मिळतील तुम्हाला, जे क्लासिफाईडमध्ये देतील, इकडे ते काही आम्हाला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. पण ह्या लोकल गोष्टींचा खूप उपयोग झाला. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, जी मी आत्ता खूप रिसेंटली अनुभवली, जी आमची कॉन्फरन्स होती श्राद्धावरती, तेव्हा आम्ही ती अनुभवली की भेटा लोकांना जाऊन, एखाद्या ठिकाणचे अध्यक्ष असतील, भेटा त्यांना जाऊन, मराठा क्षत्रिय समाज आहे त्यांना जाऊन भेटा की बाबा मी असं असं सुरू केलंय, मला तुमचा अर्धा तास हवा आहे. कोणी नाही म्हणत नाही, चांगली लोक नाही, आणि तुम्ही प्रेमाने म्हणलंय कोणी नाही म्हणत नाही, भेटा. मग ते काय करतात, आणि एक छोटंसं ना व्हॉट्सॲपवरती आपलं एक राईटअप बनवा, आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल आणि त्यांना जर तुमची कल्पना आवडली किंवा तुमचा प्रॉडक्ट आवडला तर त्यांना सांगायचं हे तुमच्या नेटवर्कमध्ये पाठवा ना, असंच कुठेतरी तुमचे सगळे नातेवाईक असतील किंवा आपल्या शाळांचे ग्रुप्स असतात, आता छोट्या छोट्या एरियाचे पण व्हॉट्सॲप ग्रुप्स असतात, पाठवा ना ह्याच्यावरती तुम्ही. आणि तो माणूस स्ट्रॉंग असतो. सी क्रेडिबिलिटी म्हणतो ना, आपल्या शब्दाचं महत्त्व हे आपल्याला अर्न करावं लागतं, आपल्याला कमवावं लागतं, ते आपल्याला असंच मिळत नाही. सो तो माणूस जो बसलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे, म्हणून त्यांनी सांगितलेली 4 गोष्टी लोक वाचतील, अशा ह्यानी याच्याकडे जायचं आणि सांगायचं तुमच्या नेटवर्कमध्ये पाठवा ना, किंवा मला पुढचे रेफरन्सेस द्या की मी कोणाला भेटू म्हणजे मला ह्याच्यामध्ये उपयोग होईल. हे जेवढं तुम्ही ग्राउंडवरती काम कराल ना, तेवढं तुम्हाला आउटपुट मिळेल. नुसत्या ॲड्स देऊन आणि हे करून पैसा जातो फक्त, तो तर काही त्याच्यातून मिळत नाही. आणि इन्व्हेस्टर्स पण मोठ्या मोठ्या ॲड्स देतात, जसं आम्ही फार गमतीने म्हणायचो. आमचं बरंच मित्र सर्कल MBA मधलं आहे, मी MBA केलं नसलं तरी माझे यजमान MBA आहेत किंवा माझे इतर मंडळी खूप MBA मधली आहेत, तर नेहमी म्हणतात ते, आम्ही म्हणायचो म्हणजे अजूनही म्हणतो की जितकी टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठी ॲड यायला लागेल ना, याचा अर्थ कंपनी तेवढी फास्ट बंद व्हायला लागली. तर तुम्हाला लक्षात असेल तर टास्क बॉब जी बंद झाली, शेवटी त्यांच्या एवढ्या ॲड्स यायच्या पेपरमध्ये, म्हणजे तो काय म्हणतो ना, शेवटची हातपाय मारणं असतं ते. किंवा लोकल बनिया बंद झाली, आम्ही लोकल बनिया खूप वापरलं, आम्हाला आवडायचं ते खूप. म्हणजे मी भाजी विजी सिलेक्ट करू शकते, पण माझा स्लॉट पण सिलेक्ट करू शकते की मला 11 ते 12 मध्येच हवं आहे, आणि ते त्यावेळेस आणून डिलिव्हर करतात. आमच्यासाठी ते खूप छान होतं, पण ती बंद पडली बिकॉज कॅश बर्निंग होते ते सगळे. पण त्यांच्या पण मोठ्या मोठ्या ॲड लागल्या, आणि एक दिवस सडनली ॲड आली की वी आर क्लोजिंग डाऊन, अशीच ॲड आली टाइम्स ऑफ इंडियामध्ये की नका आम्हाला आता क्वेरीज पाठवू. सो मला असं वाटतं ना की जसं इथे बसलेली सपोज एक एक्स व्यक्ती आहे, तिने काहीतरी सुरू केलं आहे, तर इथल्या प्रत्येक माणसाला ते माहीत पाहिजे, हे आपल्याला रीच करायचं आहे. आपण ज्या सोसायटीत राहतो, आपण ज्या एरियात राहतो, या प्रत्येक घरात हे माहीत पाहिजे की ही व्यक्ती हे करते आणि चांगलं करते, हे अर्न करावं लागतं, करून 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 अर्न करावं लागतं. सो अशा पद्धतीने मार्केटिंग सुरुवातीची 5 वर्ष तरी असंच मार्केटिंग स्लो 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 पुढे पुढे जावं. एखादा इव्हेंट स्पॉन्सर होऊ शकतो, जसं द स्पॉन्सरशिप नीड नॉट बी व्हेरी कॉस्टली. जसं आपली व्याख्यानमाला आहे, आपल्यातलं कोणी जर असं काही करत असेल आणि एखादा असा विषय हँडल होत असेल की जो त्या विषयाशी संलग्न आहे, तर अगदी 5,000 रुपयाची स्पॉन्सरशिप, पण एक बॅनर लावला
जिथे लोक जमत आहेत ना तिथे तुम्हाला बॅनर लावायचा आहे, तिथे तुम्हाला तुमच्याबद्दल सांगायचं आहे. हीच पहिली स्टेप आहे. दुसरी एक क्विक स्टेप सांगते. गुगल ॲड्स म्हणून एक प्रकार आहे. आजकाल असं झालं आहे आपण प्रत्येक गोष्टीसाठी गुगलवर जातो की काहीही शोधायचं असेल ना गुगल एकदा ट्राय करून बघतोच आणि ते खूप स्वस्त आहे. फार इम्पॉर्टंट. स्टार्टअप्सना एक एक पैसा महत्त्वाचा असतो. अतिशय स्वस्त आहे ते. एक छोटीशी ॲड बनवायची. अगदी जे लोक इथे बसलेले फेसबुक करू शकतात ते ती ॲड डिझाईन करू शकतात. ते एवढं सोपं आहे. त्याच्यासाठी कॉम्प्युटर नको यायला, काही नको यायला. ती एक गुगल ॲड मात्र करायची आणि ते मात्र कसं असतं बिडिंग लागतं. सो तुमच्यासारख्या 4 कंपन्या असतील तर तुम्ही तुमच्या एका सर्चची एक प्राईस ठरवता 50 रुपये आणि तेवढे तुम्ही ते पैसे टाकून ठेवता. पर डेचे मी 50 रुपये टाकून ठेवलेत. मग जसं आता ओ पंडित आहे, गणपती फॉर एक्झाम्पल जवळ आले की आम्ही आमची बिड प्राईस वाढवतो. आम्ही 300 रुपये करतो. कारण मॅक्सिमम लोक तेव्हा येऊन बघणार आहेत की पंडित फॉर गणपती हे येणारच आहे. मग एक सर्च मारला की आमचे 300 रुपये गेले. अशी ती बिड प्राईस असते. सो ते गुगल ॲड्स एक चांगला माध्यम आहे. तुमची जितकी कल्पना निश म्हणतो ना NICHची जितकी युनिक आयडिया आहे ना तितकी बिड प्राईस कमी ठेवली तरी चालते. खूप जनरल असेल तर मग बिड प्राईसनेच तुम्हाला जिंकावं लागतं. अजून एक मी सांगेन तुम्हाला, जस्ट टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्या दृष्टीने बघा की सुरुवातीला तरी काही दिवस आम्हाला जस्ट डायलचा फायदा झाला. तिथे आमच्या विधी करू शकणारी माणसं खूप कमीच कॉल करायची. पण थोडे दिवस मी डिनाय केलं तर ते योग्य नाही होणार. पण आता फायदा एवढा नाही होते. सो वी आर थिंकिंग की आम्ही जस्ट डायलमध्ये किती दिवस राहू. पण काही पहिले महिने तरी जस्ट डायलचा खूप फायदा झाला. सो आता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा ह्युमन टच आहे. जिथे जिथे ह्युमन टच आहे ना तिथे पैसे टाकायचे आहेत. ग्राहक पेठेत लोक येणार आहेत बोलायला. ती नुसती गुगल नाही करणार आहेत. लोक येऊन बोलत आहेत तुमच्याशी की तुम्ही अच्छा असं बनवता का, अच्छा मग हे कुठल्या मटेरियलपासून बनवलंय. इंटरॅक्शन आहे. जिथे जिथे इंटरॅक्शन आहे, ह्युमन टच आहे, तिथे पैसे टाकायचे. जिथे ह्युमन टच नाही, आता टाइम्स ऑफ इंडियात मी ॲड दिली किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये पॅम्पलेट्स टाकली, काय माहीत किती लोकांपर्यंत पोचलं, किती लोकांपर्यंत नाही पोचलं, कोणी वाचलं, कोणी त्याचं ते फाडूनच टाकलं, आपल्याला काही कळत नाही. अशा ठिकाणी सुरुवातीला पैसे टाकू नये. आपले खूप महत्त्वाचे पैसे असतात ते. त्यामुळे आय थिंक दॅट ॲन्सर्स युअर फर्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन होता असं कधी झालं आहे का. देवाच्या कृपेने अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. आणि दुसरा असा आहे की एक फार जसे महत्त्वाचे काही निर्णय घ्यावे लागतात ना स्टार्टअपमधला, त्याच्यातला तो निर्णय होता की एक पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही गणपतीचे बुकिंग्स घेतले 35 पूजा होत्या. पहिलंच वर्ष होतं आणि खूप प्रेशर होतं की एखादे गुरुजी नाही आले तर आमचं काय होणार. आणि तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं की मी गणेश चतुर्थीची प्राणप्रतिष्ठा शिकते. माझ्यासाठी काही अवघड नव्हतं ते शिकणं. शिकते मी, कारण जर नाही आलं तर मग मी जाईन. आणि असा पूर्ण दिवस गेला. मी इनफॅक्ट वेदपाठशाळा वगैरे कुठे आहेत किंवा कोण मला शिकवू शकतं एवढं पण काढलं. आणि पण मग नंतर लक्षात आलं जर मी हे करत असेन तर मग ओ पंडितसारखी कंपनी सुरू करण्याचा प्रश्नच गेला. मग मी चूकच केली ते करून. मग मीच सगळं शिकायला पाहिजे होतं ना, मीच पौरोहित्य करायला पाहिजे होतं. पॉईंटच नाही आहे तो. मी शिकले तर मग ओ पंडितचा फायदा काय. सो मी तिथल्या तिथे थांबले की नाही असं पण एकदा खड्ड्यात पडूया, बघूया काय होतं ते. आणि मी नाही शिकले पौरोहित्य. मी आता स्वतःची साधना म्हणून गोष्टी शिकते, पण मी पौरोहित्य करण्यासाठी म्हणून नाही शिकत. त्यामुळे असे काही अवघड निर्णय घ्यावे लागतात, रिस्की डिसिजन्स. कारण मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये ना कधी कधी आपण चांगल्या मॅनेजर्स बरोबर काम करतो ना त्याचा खूप फायदा होतो. माझे जे पहिले मॅनेजर होते त्यांचं नाव रवी वानुकुरू, हेक्झावेअरमध्ये होते. माझा पहिला क्लायंट इंटरव्ह्यू होता, फॉरेन क्लायंट. तेव्हा खूप हे असायची, असायची, अरे एकदम मस्त ॲक्सेंटमध्ये वगैरे बोलतात वगैरे. तर मी गेले त्यांच्याकडे आणि म्हणलं रवी वो क्लायंट क्या क्या पूछ सकते आप मुझे जरा बताओ ना. आणि खूप घाबरलेली होते, मी फ्रेशरच होते. तर ते म्हणाले मृदुला स्टॉप राईट नाव. तू किती प्रश्न असे पाठ करून जाणार आहेस. तुझी कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हाऊ मेनी क्वेश्चन्स यू विल बाय हार्ट. तुला जर पटकन उत्तर देता आलं नाही तर क्लायंटला सांग गिव्ह मी 2 minutes टू थिंक. विचार कर आणि मग बोल. यू कॅनॉट बाय हार्ट, यू शुड नॉट बाय हार्ट, इट्स अ रॉंग स्टेप. आणि तेव्हा खूप भीती वाटली, पण झालं ते. तसा मी तेव्हा विचार केला. मी म्हणते 1 गुरुजी आजारी पडले तर मी जाईन, 2 आजारी पडले तर 35 विधी घेतलेत. एका दिवशीच्या 8 विधी प्रत्येक गुरुजींकडे आहेत. 2 गुरुजी आजारी पडले तर काय करू. मग नवऱ्याला पण शिकवू. मग उद्या 3, अच्छा मग मी काय दरवर्षी फक्त 35च पूजा घेणार, जसं मागच्या वर्षी 60 घेतल्या.
40 पूजा डायरेक्ट दिल्या, 60 पूजांमध्ये आम्ही उपस्थित होतो. ह्या वर्षी अजून नंबर वाढेल. मी किती असे बॅकअप्स क्रिएट करू? कुठेतरी ती रिस्क ॲपेटाईट म्हणतात ना, तिची भीती आहे ती हँडल करायला शिकताच आलं पाहिजे. आणि मी ठरवलं नाही शिकणार मी, बघू काय होतंय ते होतंय. सो अजूनपर्यंत ते आता 200 गुरुजी आहेत आणि आता एवढा कॉन्फिडन्स आहे की एखादे गुरुजी अचानक आजारी पडले. तसं एकदा झालं होतं, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ओ पंडितचा नेहमी माणूस उपस्थित असतो विधी चालू असताना. मी होते तिथे त्या दिवशी आणि 1 तास झाला, 1.5 तास झाला, फोन उचलेना. ते क्लायंट यजमान ते दादरचे अतिशय चिडले ते माझ्यावर की तुझं सगळं नॉनसेन्स आहे. तर मी त्यांना सांगितलं की बरं आहे मी असतानाच हे झालं, दुसरा कोणी टीम मेंबर असता तर तो घाबरूनच गेला असता. पण म्हटलं हे गुरुजी तशातले नाही आहेत, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मग मी तोपर्यंत बॅकअपची व्यवस्था केली. ते दुसरे गुरुजी 15 मिनिटात पोचले आणि मग माझे एवढे मिस्ड कॉल बघून मला त्याच्यावरती फोन आला की त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अँड ही वॉज व्हेरी सिरियस अँड ॲडमिटेड. आणि असे होतील पण आहेत बॅकअप गुरुजी, आता ते मॅनेज होत आहे तसं. आणि तसंच व्हायला पाहिजे. तर मग ती मजा ते ओ पंडितसारखं करण्यात, नाही तर मग असे किती बॅकअप्स करणार. त्यामुळे ते थोडंसं हँडलच करावं लागतं. तेव्हा रॅशनल डिसिजन असा काहीतरी घ्यावा लागतो. तुमचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपले सर्व धार्मिक विधी म्हणजे थेट अगदी सत्यनारायणाची पूजा किंवा अन्य कुठलीही गणपती पूजन वगैरे हे शास्त्रीय पद्धतीने योग्य तऱ्हेने व्हावे. त्यात कुठलंही अनवश्यक असं कर्मकांड येऊ नये. आणि आवश्यक भाग कुठला नेमका, जे कर्म म्हणजे जो विधी, आवश्यक वस्तू कुठल्या, आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे डिव्होशन महत्वाची की हे कर्मकांड महत्वाचं. पुष्कळदा काय होतं की कर्मकांड वाढलं की माणूस डिस्टर्ब होतो तिथे. नाही आला, मला मुद्दा लक्षात आला. आणि शिवाय एक मुद्दा सांगतो तपशील म्हणून की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये काही गोष्टी झाल्यानंतर की 5 अध्यायाची पोथी वाचली जाते, कथा वाचली जाते. ते त्याचं सार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे मग काय होतं, तरुण पिढी नवीन पिढी जी आहे त्यांना हे सगळं थोतांड वाटतं. सत्यनारायण इथे खूप लोक करत असतील, ह्याच्यात म्हणतात स्कंद पुराणे, रेवाखंडे, म्हणजे सत्यनारायणी पुराणातून आलेल्या विधी आहे किंवा काही प्युअर वेदातनं आलेले असतात. सो हे एक ना धार्मिक पिलर असतो. तो दुसरा असतो ना तो सायंटिफिक पिलर असतो की एखादं जे आपल्याला कर्मकांड करायला सांगितलं त्याच्यामागे सायंटिफिक कारण काय, जसं आचमन करायला सांगितलं बरोबर. त्यामुळे टिपिकल गुरुजी सांगतात की भसाभसा पाणी पिऊन बसू नका, आचमन आहे. कारण तुम्ही जर एकदम पाणी पिऊन बसलात ना तुम्हाला तो विधीच करता येणार नाही. किंवा जे मंत्र म्हणले जाणार आहेत, गुरुजी म्हणणार आहेत, तुम्ही ऐकणार आहात, काही गोष्टी तुम्ही रिपीट करणार आहात, त्याच्यातून बॉडीमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि तहान लागते, म्हणून मध्ये मध्ये आचमन करायचं आहे सारखं आपल्याला. सो ह्यामागे अशी काही सायंटिफिक कारणं आहेत. हा दुसरा पिलर आहे आपल्या ह्याचा. आणि तिसरा पिलर आहे ना तो सामाजिक पिलर आहे. अनेक गोष्टी आपल्याला सोशल ऑब्लिगेशनसाठी करायला सांगितल्या आहेत. ओटी भरणे किंवा आज खूपदा जो ब्राह्मण समाजावर टीका होते की ब्राह्मण फक्त विधी त्यांना उत्पन्न मिळतं म्हणून विधी करायला सांगतात. पण ते तसं नाही आहे. आपलं जे शास्त्र आहे ते एवढं सुपरफिशियल नाही आहे. आज आपण जेव्हा कुठलीही पूजा करतो तेव्हा 4ही वर्णांना आपण उत्पन्न देतोय. फक्त ब्राह्मण दक्षिणा घेऊन जाताना दिसतो आपल्याला, पण आपण फुलं आणली आहेत, आपण फळं आणली आहेत, आपण त्याच्यासाठी लागणारे तांदूळ आणलेत. आपण पूर्वीच्या काळी जेव्हा असे मोठे विधी असायचे तेव्हा राजाचे शिपाई तैनात असायचे की चोऱ्या होऊ नयेत म्हणून. आजही तुम्ही पुण्यातल्या कार्यालयात वगैरे गेलात तर लग्न असेल की एक हवालदार असतो तिथे खाली, तुम्ही त्यांना उत्पन्न देताय. त्यामुळे प्रत्येक धार्मिक विधीतून 4ही वर्णांना उत्पन्न मिळत आहे. आज जर सगळ्यांनी श्रावणातल्या पूजा करणं सोडलं तर सगळे फुलवाले उपाशी मरतील कारण त्यांच्या पूजा थांबल्या. सो अशी 3 पिलर्स जेव्हा आत्ताच्या तरुण वर्गाला एक्सप्लेन केलं जातं, समजावलं जातं ना, तेव्हा त्यांना ते थोतांड नाही वाटत. किंवा वर्षश्राद्ध करताना आपल्याकडे असं म्हणलं जातं 50 लोकांना जेवायला घाला, पण तो सामाजिक पाठ झाला.
तो जमत नाही म्हणून वर्षश्राद्ध स्किप करा असं करू नये, हे जेव्हा त्यांना समजावून सांगितलं जातं तेव्हा त्यांना ते थोतांड वाटत नाही आणि ते आपल्यासाठी कस्टमाइज करतात. मग विधी ते आम्ही करायचा प्रयत्न करतो की तुमच्यासाठी आपण कस्टमाइज करूया, ह्या गोष्टी कमी आम्ही नाही करणार. ॲज ओ पंडित वी विल नॉट डू इट, पण ह्या गोष्टी आहेत जसं लग्नात रुखवत करा स्किप. आता रुखवताचं महत्त्व संपलंय. पूर्वीच्या काळी नवरा मुलगा जस्ट आलेला असायचा, ते उपाशी पोटी आणखीन त्यांचं डोकं तापेल म्हणून त्यांना जेवायला घालून बसवायचं विधीला. हा तेवढा रुखवताचा हे. पण त्याच्यात आता काय काय करतात लोक, चांदीची विड्याची पानं ठेवतात, लवंगा हे सगळं आपण केलंय, शास्त्राने सांगितलेलं नाहीये. त्यामुळे रुखवत तुम्ही स्किप करू शकता. हे जेव्हा सांगितलं जातं ना तेव्हा ते असं नाही म्हणत की लग्नविधीत शॉर्टकट करा, कारण आय एम सेव्हिंग देअर टाइम. जिथे त्यांना वेळ वाचवायची आहे तिथे मी वाचवते त्यांचा वेळ, पण अशा ठिकाणी मग वेळ वाचवा असं आम्ही त्यांना समजावून सांगतो. मग ते तसं नाहीच होतांड वाटत. त्यामुळे आणि हे स्टार्टअपच्या सक्सेसमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्या विषयात कसं ते सांगायचं ते आपल्याला आलं पाहिजे. हळूहळू पहिल्या दिवशी येत नाही, हळूहळू येतं ते तशा पद्धतीने. एकदाही नाही आला असं. नोकरी सोडून डायरेक्टली असं करणं त्याच्यामध्ये असं होऊ शकतो. तुम्हाला कधी आलं होतं? नाही, तसा मला पर्सनली नाही आलाय तसा हे, कारण पूर्ण विचारांती उडी मारली होती याच्यामध्ये. आणि दुसरं असं आहे की जेव्हा आपण जे मी म्हणलं ना स्विच टू सिम्पल लिव्हिंग हा जो प्रकार असतो ना तेव्हा तो मग इफेक्ट येत नाही. जसं आमच्या गरजा खूप कमी आहेत, जसं त्याच्यात एक ना हिंदीत एक वाक्य पण होतं, जिसकी गरज कम है उसकी बातों में दम है, असं काहीतरी वाक्य होतं की आपल्या गरजा कंट्रोलमध्ये असल्या ना की मग आपल्याला कशाचाच त्रास होत नाही. त्यामुळे स्टार्टअप सुरू करताना गरजा कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तशा प्रत्येकाने त्याच्या आता प्रत्येक माणसाची कुठली गरज कमी करता येईल हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे, पण त्या खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे मला असं आत्तापर्यंत वाटलं नाही की, कारण कसं होतं ना स्टार्टअपला फक्त पैसे अँगल धरून जर आपण पाहिलं तर त्या वेगळ्या पद्धतीच्या स्टार्टअप्स असतात. तशा पण असतात की एक 4 वर्ष भन्नाट पैसा कमवायचा आहे आणि ती विकून टाकायची कोणाला तरी आणि पुढची स्टार्टअप सुरू करायचे. याला सिरियल एंटरप्रुनर्स म्हणतात. अशा पण न्यूज येतात की ते एक स्टार्टअप काढतात, विकतात, पुढची काढतात, ती विकतात, पुढची काढतात. ते काय करत असतात, लॉंग टर्म काही नसतं त्यांचं, शॉर्ट टर्म विचार करतायत. ते शॉर्ट टर्म पैसे कमवतायत, पुढे टाकतायत आणि असे पुढे जातात. मग त्यांना कदाचित वाटू शकतं की एखाद्या ठिकाणी एकदम पैसाच मिळत नाहीये तर त्यांनी सुरूच पैशासाठी केलंय, आता त्यांना पैसा मिळत नाही, मग त्यांना कदाचित वाटू शकतं. पण जर सुरू करताना आपला आणखीन काहीतरी लॉंग टर्म विचार असेल तर असं नाही वाटणार. आणि कुठेतरी ते रिस्क मिटिगेट केलेली असते ना की मला चला माझे वडील पण आजारी पडले, आई पण आजारी पडले, त्यांच्याकडे एवढे एफडीज आहेत, आमच्याकडे एवढे आहेत, त्यांचा आजार पण निघण्याचे पैसे बाजूला आहेत, मग अजून पैशाची काय गरज आहे. असा जेव्हा विचार होतो हळूहळू तेव्हा पैसा आपोआपच मिळतो. ते आपण चांगलं काम केलं की मिळतोच. त्यामुळे तसं अजूनपर्यंत तरी नाही वाटलं कधीच. कधी कधी दमल्यावर असं वाटतं की अरे सॅटर्डे संडे शनिवार रविवार तरी मिळायचा, तर तेवढं पण मिळत नाही. असं कधी कधी जस्ट मुलीला कधी वेळ नाही देऊ शकत असं वगैरे होतं, तेव्हा कधी कधी वाटतं. पण ते पैसे पॉईंट ऑफ व्ह्यूने नसतं. ते थोडंसं असं असतं की हक्काचा तिला आम्ही वेळ देऊ शकत नाही. पण मग देन आय हॅव माय डेज ऑल्सो. तशी म्हणजे ह्या गोष्टी मी तरी फार ओपनली बोलते, कारण गुरुजी वर्गात पण ओपनली बोललं जातं की माझा जेव्हा अडचणीचा दिवस येतो तेव्हा मला खूप आनंद होतो. 3 दिवस आता मी पूर्ण मुलीला देऊ शकते, कारण तेव्हा मी काम करत नसते. सो अशा जेव्हा गोष्टी अशामुळे कधी कधी फिजिकली त्रास होऊन होतो विचार, पण पैशाच्या दृष्टीने नाही विचार होत तसा, अजून तरी नाही झालाय तसा.